Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. राहिलेला आहे मुलाखत मार्गदर्शनाचं कुठलंही पॅनल ज्या मान्यवरांच्या शिवाय पूर्ण होऊ शकलं नाही असे सर आजच्या समारंभाला आले आणि आज हे सगळे सिरियस ऍस्पिरंट्स आपण बॅचेसला सर्वांना सूचना केल्या होत्या पण ज्यांना खरोखर मुलाखत मार्गदर्शन ऐकायचंय असेच थोडं आज आले म्हणजे एक अगदी ज्यांना आतुरता आहे त्या सगळ्या स्ट्रेस समजून घेण्याची असे विद्यार्थी आहेत आणि 12 पासून आम्ही काम करताना पॅनलला एक चेअरमन म्हणून जे न्याय देऊ शकतात असे व्यक्तिमत्वही आज आपल्याकडे आहेत. मी आदरणीय प्रताप वाघमारे सरांना विनंती करेल की मुलाखतीला इथे जे आज मुलाखती देणार आहेत मॉकला असे 7 ते 9 विद्यार्थी आहेत फक्त आणि बाकीचे जे आहेत ते प्रिपरेशन मधले आहेत. तर यांना सुद्धा प्रिपरेशनची तयारी आता यांनी तर केली पण ती आतापासून असावी आपली तर त्यांनी बाबतीत सर मार्गदर्शन करतील. कुठल्या बाबती सगळ्या ऑब्झर्व केल्या जातात पॅनल कडनं ते सगळं सर तिथे सांगतील असे मी सरांना इथे विनंती करतो. थँक्यू सर. किती आहे मुलं इंटरव्ह्यूला? 7,000. ओके. आजच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित अत्यंत केअरफुल व्यक्तिमत्व पोलीस प्रशासनामध्ये अत्यंत सिनियर पर्सन एक व्यक्ती ज्यांनी आजही आपल्या अकॅडमिक अत्यंत चांगलपणाने जपलेला आहे त्यांना फॉलो करायला पाहिजे. सगळे ज्युनियर्सनी प्रशासनामध्ये त्यांनी आता नव्याने प्रवेश केला 11 वर्ष झालं मी पण काम करतोय पण सिन्स 89 तरी वर्किंग मी आदरणीय बाबू सर यांचं स्वागत सरांनी केलेलं आहे. त्यांनी ते अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर मांडलेलं आहे की पोलीस प्रशासन आणि त्याच्यामध्ये चांगला व्यक्ती दुसऱ्याचं किमान आणि दुसऱ्या बाजूला आमचे परमित्र आदरणीय राम सर या दोघांनी तुम्हाला बरोबर संधी दिलेली आहे त्याबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि आपण थेट मुलाखतीकडे आपण सुरुवात करू. ठीक आहे. आता एमपीएससी करत असताना जे काही आता नवीन त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि जे आता त्या टप्प्यावरती आलेले आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की त्या टप्प्यापर्यंत पहिली जी स्क्रीनिंग टेस्ट आहे हे खूप वेळा बोलत असताना स्पर्धा परीक्षेच्या वेळेस पटवण्यात सांगत असतो की जेव्हा बिंग अ स्टुडंट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन एक लोकशास्त्राचा विद्यार्थी म्हणून जेव्हा मी आयोगाकडे बघतो तेव्हा आयोगाचं पहिलं काम काय आहे तो निगेटिव्ह डेफिनेशन टू कीप द रास्टर सर्वे फ्रॉम द पब्लिक सर्व्हिसेस. अपात्र उमेदवारांना शासकीय नोकऱ्यापासून दूर ठेवणं हे आयोगाचं पहिलं काम बरोबर. आणि अपात्र उमेदवार म्हणजे काय पात्र उमेदवारांसाठी सदैव ते खुलं आहे फक्त अपात्र उमेदवारांना आम्ही बाजूला करण्याचं काम करतो बरोबर आहे. स्पर्धा परीक्षेचा नेचर आता बदलत आलेला आहे. तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये जसं आता पोलीस फक्त मी पोलीस प्रशासनाला घेऊन बोलतो कारण पीएसआय विरुद्ध संदर्भ बोलत पहिल्या टप्प्यामध्ये जी पोलिसिंग होती ती पहिल्या टप्प्यामध्ये जी पोलिसिंग होती ती देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची जरब बसवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारी पोलिसिंग होती. महाराष्ट्राच्या समकालीन स्वरूपामध्ये काही वेगळे प्रश्न कालखंडामध्ये रेज झाले जसं नक्षलवादाचा प्रश्न असेल गाव पातळीवरती पोलीस दलांचा प्रवेश असेल या सगळ्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाला फार मोठ्या स्वरूपामध्ये कारण सर आज जसे तसे माझे बंधू पण पोलीस डिपार्टमेंटला आहे त्या काळामध्ये त्याची मागणी होतं फौजदार व्हायचं आहे सर तुला लागेल का फौजदार व्हायचं आहे क्वेश्चन मार्क या एका वाक्याने अशा भविष्यकाळातले कित्येक इंजिनियर आणि आयएस आणि आयपीएस होऊ शकले असते बाबू सरांसारखे तर ते सगळे घेतले पण ती क्रेज होती त्या काळात पोलीस स्टेशनचे इन्चार्ज होते पीएसआय. पण आजच्या परिस्थितीमध्ये जे कोणी प्रवेश करणारे मुलं असतील त्यांना आज तो इन्चार्ज म्हणून राहता येत नाही कारण सपोज तुम्ही ज्युनियर ऑफिसर म्हणून काम करावं लागतं. पण पोलीस डिपार्टमेंट मधला अत्यंत कळीचा आणि अत्यंत महत्वाचा जो काही दर्जा आहे जी काही जागा आहे त्या जागेवरती आपण एक अधिकारी म्हणून प्रवेश करतो. आता पोलीस दलाचं स्वरूप बदलत चालले आहे. आता इंटेलिजंट पोलिसिंग सुरू झाली खूप मोठा करिअर आहे खूप सुंदर करिअर तुम्ही समजून घ्या. काही मुलांना असं वाटतं की काय पीएसआयची तयारी करायची खूप ज्युनियर ऑफिसर आहे यू डोंट नो. पदाने माणूस कधी मोठा होत नाही माणसं तिथं जाऊन त्या पदाला मोठं करत असतं. आजही काही असे ऑफिसर्स आहेत की ज्यांचा आजही सरांनी बोलता एन्काउंटर सांगितलं
एन्काउंटर म्हणायचं नंतर काही विशिष्ट नाव देशाच्या समोर येतं. म्हणजे तिथं राहून तुम्हाला तुमच्या पदाची फार मोठी गरिमा निर्माण करता येऊ शकते. त्यामुळे फार काही देशामध्ये सगळ्यात मोठं पद काय आहे? बरोबर आहे. तिथं जाऊन नालायकी करणारे लोक कमी आहेत का? भरपूर लोक आहेत तिथं जाऊन नालायकी करणारे. पण एक शिपाई म्हणून सुद्धा अत्यंत सर्जन आणि चांगलपणाचा आयुष्य जगणारे लोक ते आपल्याला ज्ञान मान करतात. त्यामुळं पोस्टवरून स्वतःचा दर्जा ओळखण्यात म्हणजे विद्यार्थी प्रकारचं काम रुपयात करू नका. आता पहिला महत्वाचा टप्पा आहे की जेव्हा तुमचे स्क्रीनिंग टेस्ट होते, स्क्रीन टेस्ट झाल्याच्या नंतर त्याचे जे सिलेक्टेड मुलं आहेत त्या सिलेक्टेड मुलांची मेन म्हणजे ऑलरेडी यू हॅव प्रूव्ड युअरसेल्फ की तुम्ही एक इंटेलिजंट आहात, किमान जी पात्रता आयोगाला आवश्यक आहे तुमच्यामध्ये ते तुम्ही प्रूव्ह केलेली आहे. मुलांना थोडंसं बरं वाटायला मग तो पास हो गया. हळूहळू त्याची मार्केटिंग सुरू होती कारण एक प्रिलिम पास झालेला आहे. ज्या टप्प्यावरती जास्तीत जास्त इंटेन्सिटीने आणखी अभ्यास जास्त करायला पाहिजे त्या टप्प्यावरती आपण थोडंसं गाफील होऊ. कृपया गाफील होऊ नका. ज्या वेगाने तुम्ही प्रिलिमचा अभ्यास केला होता त्याच्या दुप्पट वेगाने तुम्ही मेन्सचा अभ्यास करायला पाहिजे. आता दुप्पट वेगाने मेन्सचा अभ्यास करतो त्याहीपेक्षा जास्त वेगाने तुम्ही तुमच्या फिजिकलची तयारी करायला पाहिजे. कारण ज्या दिवशी तुमचं फिजिकल आहे त्या दिवशी तुमची बरोबर बरोबर इकडे किमान 50 मार्क्स तुम्हाला पडले तरी इकडे तुमची 40 मार्काची मुलाखत होणार आहे. बरोबर. आता तसा विचार केला तर तुमची त्या दिवशी तुमचं फिजिकल आहे आणि फिजिकलच्या नंतर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर तुमचं मुलाखत. बरोबर. म्हणजे एका दृष्टिकोनातून जसं आता बाबू सरांनी आपल्याला सांगितलं की फिजिकल आलेल्यापैकी 5 मुलं मरण पावली होतात कधी कधी. आता शारीरिक दृष्टिकोनातून सगळेजण सक्षम असतील असं काय असत नाही. ही साधन आहे, ही साधन आहे. पण किमान आवश्यक असणारे तुमच्यामध्ये शारीरिक पात्रता असलीच पाहिजे कारण तुम्ही पोलीस दलामध्ये युनिफॉर्म सर्व्हिसेस मध्ये झालेल्या. त्यामुळे जी आवश्यक पात्रता आयोगाने निर्धारित केलेली आहे त्यावरती सुद्धा लक्ष देणं आपली तुमची महत्त्वाची जबाबदारी आहे. आणि जर ते आपण करू शकत नसाल तर मग तुम्हाला तिथं किमान 50 गुण नाही मिळले तर तुम्हाला मुलाखत देता येणार नाही. इट्स मीन त्या दिवशी जर तुमच्यासाठी महत्त्वाचा काही टास्क असेल तर फिजिकल क्लिअर करा. पण नुसतं क्लिअर करून होत नाही. तुमचा मेन्सचा स्कोर जर खूप मजबूत असेल आणि जर तुमचा एकदम लोकांना होऊन गेला म्हणजे एकदम महाराष्ट्राचा अल्टिमेट इंटरव्ह्यू तर तुमचा फिजिकलचे कमी पडलेले मार्क्स आहेत की उडी भरून काढू शकतात. त्या ठिकाणी पॉईंटवरती आणि एका मार्कावरती कॉम्पिटिशन लक्षात येते तुमच्या. त्यामुळे फिजिकल हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आता फिजिकल झाल्याच्या नंतर तुम्हाला मुलाखत द्यायची. आता मुलाखत द्यायच्या अगोदर प्रिपरेशन ऑफ इंटरव्ह्यू हा जो काही मोठा विषय आपल्या समोर असतो त्याच्या संदर्भामध्ये आपण थोडंसं बोलू. त्याच्यानंतर पॅटर्न्स ऑफ इंटरव्ह्यू, पॅटर्न्स ऑफ मॅनर्स, पॅटर्न्स ऑफ क्वेश्चन्स आणि त्यानंतर त्याच्यामधून कशा पद्धतीने आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं याच्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत. ठीक आहे. मला इंटरव्ह्यू ऍस्पायरंट्सनी सांगावं जे ऍस्पायरंट्स की मी नेमकं काय बोललं पाहिजे त्या दृष्टीकोनातून सुरुवात करतो. काय अपेक्षा तुमची? कोण कोणा काय आता इंटरव्ह्यू कोण मी काय सांगितलं पाहिजे? अच्छा ठीक आहे. बोलण्याची शैली. ओके. नेक्स्ट पॅनलला काय अपेक्षित असतं? दोन पुढे बघतो सांगा. हा दोन अजून. अच्छा ठीक आहे. पुढे अजून बस इकडं तुम्ही इंटरव्ह्यू ना काय प्रश्न आहे का बघा. डूज अँड डोंट्स ऑफ इंटरव्ह्यू जे पण आपण बोलणार आहोत आणि आपण काय बोलणार आहोत प्रिपरेशन ऑफ इंटरव्ह्यू आणि ड्युरिंग इंटरव्ह्यू. ओके. सगळ्यात पहिल्यांदा लेट्स स्टार्ट विथ प्रिपरेशन ऑफ इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यूची तयारी करायची असते आम्हाला. काय करायचं असते तयारी म्हणजे? तयारी म्हणजे काय करायचं असतं? त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. पुन्हा इंटरव्ह्यूच्या तयारीमध्ये 2 पार्ट आहेत. एक पहिला पार्ट आहे जसं आपल्याला साहेबांनी सांगितलं की व्यक्तिमत्वामध्ये दृश्य आणि अदृश्य अशा 2 गोष्टी असतात. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण दृश्य गोष्टीबद्दल बोलूया. म्हणजे तुमचा अपीअरन्स, तुमचा गेस्चर, तुमचा अप्रोच. बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायची आयुष्यामध्ये आपण फार काही प्रचंड सुंदर नसलो तरी किमान स्वभावात इरिटेटिंग होणार नाही अशा पद्धतीने आमचा अपीअरन्स असला पाहिजे. हे बेसिक प्रिन्सिपल आहे. बरोबर आहे की नाही? काहीतरी फॅट आपण जास्त रंगरंगोटी करून जाणं, भडक कपडे घालून जाणं किंवा कारण तिथं बसणारे सिनियर मोस्ट पर्सन्स असतात आणि त्यांना आयुष्यभर एक फॉर्मल गोष्टी बघण्याची सवय लागून गेलेली असते. एक डेकोरम असतो.
ऑफिसर म्हणजे डेकोरम असतो, डेकोरम, बरोबर. तो डेकोरमला फिट होऊ शकेल अशा पद्धतीचा तुमचा ड्रेस असला पाहिजे. ते ड्रेसचे दोन जोड तुमच्याकडे स्पेअर मध्ये असले पाहिजे. कशासाठी? ऐन वेळेला जर एखादा खराब झाला, मी त्यासाठी सांगतोय, तुम्ही लक्षात घ्या, त्याच्यासाठी सांगतोय की शर्टावरती शर्टचा डाग पडलेला शर्ट घेऊन माझ्या मित्राला इंटरव्ह्यू द्यावा लागलेला. फॉर्च्युनेटली सरी पण हा विषय होतो, कधी कधी असं होऊ शकतो, तुम्ही समजून घ्या. वेळ नसतो, काहीतरी होतं, तर अशा वेळेस आपल्याकडं, कारण काही मुलं व्यवसायात प्रसिद्धीतून आलेले असतात, त्यांच्याकडे ती तयारी नसेल तर त्यांनी आताच 2 चांगले ड्रेस इंटरव्ह्यूसाठी आवश्यक असणार ते चांगले तयार ठेवा. शूज लेसचा असला पाहिजे, टाक टाक वाजणार है ना. काही काही लोकांनी एकदम टाक टाक वाजायचा शूज घालायचे, थोडंसं मेथून स्टाईल चालू असतं, बरोबर आहे की नाही. असं वाटतं की आता मी जाऊन काय करू की काय नाही, किती 1 रुपयाला चहा करू, असं नाही. तुम्हाला चांगला एक प्रॉपर शूज, हा काही महागडा नसला तरी चालेल, पण खूप चांगला असला पाहिजे. एकदम हाय हील, काहीतरी वेगळंच काहीतरी पॅटर्न आहे, एकदम काहीतरी असा टोकर राजा महाराजासारखा बूट घातला असं होत नाही, बरोबर. एक चांगला शूज, एक चांगला बेल्ट, मुलासाठी सांगतो ना, मुलीसाठी होता, ठीक आहे. एक चांगला साधा बेल्ट तुमच्याकडे असला पाहिजे, एकदम भडक काहीतरी, एकदम असा हिरो वगैरे असं तसला काहीतरी बॅच वगैरे असं नाही त्याच्यावरती. एक साधा प्लेन, बरोबर. तुमचे केस व्यवस्थित कापलेले असले पाहिजे, तुमची नख कापलेली असली पाहिजे, तुमच्या हातामध्ये काहीतरी धागे वगैरे असले नाही पाहिजे, तुमचे घड्याळ असेल तर प्रॉपर असलं पाहिजे, तुमच्याकडे चांगला एकच चांगला पेन असला पाहिजे, खिशामध्ये काय काय गोष्टी भरण्याची सवय असते आपल्याला, वॉलेट वगैरे, तसं शक्यतो त्या दिवशी काय भरू नये. शक्यतो आपण तिथं काही भरलं नाही पाहिजे, बरोबर. काहीतरी इरिटेटिंग असा काहीतरी स्मेल तयार होईल, फ्रेग्रन्स ऐवजी स्मेल तयार होईल अशा पद्धतीचं कुठलंही त्या दिवशी कॉस्मेटिक आपण वापरू नये. काहीतरी हेअर जेल वगैरे लावून तिथं जाऊन एकदम हॅन्डी पॅक आलेला आहे असं काही वाटू नये. हे फॉर्मल, तुम्ही फॉर्मल असले पाहिजे, बरोबर. प्रॉपर शेडिंग असली पाहिजे तुमची, म्हणजे एक किमान तयारी असली पाहिजे. मुलीच्या दृष्टिकोनातून हलकासा मेकअप चालेल, हलकासा किंचित, कारण तुम्ही इंटरव्ह्यूला चाललेले आहे, आपण तिथे काय म्हणजे रॅम्प वॉकला वगैरे चाललेलं नाही. लक्षात ठेवायचं, याच्यासाठी सांगते की याच्यासाठी सांगते की तुमच्या लक्षात असलं पाहिजे. एक साधा स्वच्छ, हे बघा कपडे किती महागडे तुम्ही घालता त्याचे ते कपडे किती स्वच्छ आहेत, किती चांगले आहेत आणि ते प्लीज करणार आहेत, तुम्हाला असं वाटलं पाहिजे की नाही, बघितल्याबरोबर सोबर वाटलं पाहिजे. आपण नोकरी मागायला चाललो, बरोबर आहे की नाही. मागायला चाललो का नाही, डिस्काउंट घ्यायला चाललेलं. तर ते जात असताना फक्त विदेशी पद्धतीने आम्ही कसे आम्ही मिळवतो त्यासाठी आपण चाललेलो आहोत. चप्पल, शूज जे काय तुम्ही घालणार असाल त्या दिवशी, त्याबद्दल जास्त काही केसाचे प्रकार वगैरे करून जाऊ शकता ना. कानामध्ये म्हणजे जे काय तुमचे मिनिमम कॉस्मेटिक्स असतील, मिनिमम ज्वेलरी असेल ती यूज करावी. जास्त अंगठा वगैरे कोणाची शक्यतो घालू. आता हे सगळं झालं आपला जामीन, हा बाहेरचा डोला का, बरोबर. फाईल असली पाहिजे, फाईलमध्ये सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपर सिक्वेन्सनी लावलेले असले पाहिजे, ठीक आहे. कारण ते डॉक्युमेंट्स तपासले जाणार असतात. एखादा डॉक्युमेंट नसेल तर तुमच्याकडे विशेष कारण असतं, ते नसेल तर विनाकारण स्पेस होतो आणि नंतर इंटरव्ह्यूमध्ये आपल्या डोक्यामध्ये काय नसतं. कारण बघा जनरली काय असतं, तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन जाता, हॉलमध्ये तुम्हाला गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बसवतात, त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतात, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू पत्रक दिला जातो तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स मध्ये एखादी गोष्ट कमी जास्त असेल, त्यांनी जर थोडं जर बोललं आपल्याला की त्यांनी कागद नाही होतं नाही, तो ते इंटरव्ह्यूचा पत्ता नसतो, तर असं काय करता कामा नाही, ठीक आहे. डॉक्युमेंट्सचे अटेस्टेडचे 2 पेज बनवून ठेवायचे वेगळे, ते प्रिकॉशन आहे, ठीक आहे. प्रवासामध्ये वेगवेगळा न करता आपली काही व्यवस्थित प्रॉपर घेऊन पर्यंत आपल्याला पोहोचायचं. आता तुम्ही तिकडे पॅनलकडे जेव्हा पोहोचता, पोहोचण्याच्या अगोदर पुन्हा आपल्याला आणखी तयारी करायची असते की आता तुम्ही या काळामध्ये काय अभ्यास केला पाहिजे इंटरव्ह्यूचा. बायोडाटा इज वन ऑफ द पार्ट. सगळ्यात अनेक प्रश्नापैकी बायोडाटा महत्त्वाचा मुद्दा आहे, जे की बेस लाईन आहे. सर सुहास वर्के सरांना आपण ओळखता, आपण सर सुहास वर्के सर खानदेश होते. सुहास वर्के सर वॉज एसपी ऑफ लातूर. लास्ट टाइमला सर IPS झाले. 3-4 वेळ इंटरव्ह्यूला जायची. पॅनलला माहिती आहे माणूस कोण आहे, पॅनलला माहिती आहे माणूस कोण आहे. आता तुम्हाला वाटतं की कधी कधी बायोडाटाची इंटरव्ह्यू सुरू होते, असं काही नियम नाही. ते गेले तरी मी कमिंग सर म्हणून विचारलं की एमएस मास्टर ऑफ सर्जन इधर सर हमारे सरांनी सांगितलं की सर शॉप कॉलेजमध्ये
दानामध्ये त्यांनी न्याय कमिशन विचारला त्यानंतरच पाण्याला विचारले की मिस्टर सुहास डू यू नो अबाउट द लेटेस्ट सर्जरी ऑफ दिस. झालं ते न्याय कमी काय हॅव अ सिक काय सगळं काय असं सरप्राइझिंगली कधी कधी इंटरव्ह्यू होतं. त्याच्यासाठी तुमचं प्रिपरेशन काय असतं एक डोकं म्हणजे जास्त सरावही करायचा नाही की त्याने जर विचारलं काहीतरी जर आपण तेच तेच बोलतोय ते पाठ करून दिलेलं आहे पोपटपंथी करायचे ना समाज सूचक अत्यंत महत्त्वाचं. आता तयारी करत असताना बायोडाटा म्हणजे काय तुमचा जो एमपीएससीचा फॉर्म आहे तो तुमचा बायोडाटा आहे. वेगळ्याने बायोडाटा तिथं मागितलं जातो तुम्हाला नाही. तुमचा जो एमपीएससीचा भरलेला फॉर्म आहे तो फॉर्मच तुमचा बायोडाटा आहे. आता त्या बायोडाटामध्ये जसं आता साहेब आपल्याला बोलताना सांगितलं होते की त्या बायोडाटामध्ये प्रत्येक शब्द त्या शब्दाच्या मागचं काय हे सगळं तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती असलं पाहिजे. जसं मला प्रश्न विचारला होता की तुम्ही केशवराज विद्यार्थी दिसतात की केशवराज त्या केशवराज पासून त्याच्यावरती माझा जवळपास साधारणतः एक 4-5 प्रश्न मला उत्तर द्यायचं झालं. म्हणजे कुठल्या शब्दावर तिथे बसलेली शेवटी माणसंच आहेत ना त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येक येणाऱ्याला तेच प्रश्न ते विचारतील का तेच प्रश्न ते तुम्हाला विचारतील का त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे बायोडाटामध्ये काहीतरी वेगळं दिसेल त्या पद्धतीने ते सुरुवात करतील. म्हणून तुमच्या बायोडाटामध्ये जसं तुमचं नाव आहे तुमच्या वडिलांचं नाव तुमच्या जसं आता मी वागणार आहे समजा एखाद्याला वाटलं की नाही प्रोजेक्ट काय काय होता गेल्या बरोबर कळलं बरोबर आहे की नाही म्हणजे काही सर्वांना होऊ शकतं. त्यासाठी प्रत्येक शब्दाचा अभ्यास असला पाहिजे. त्याला असते दुसरी लिंकिंग मेथड लक्षात ठेवा की मला या शब्दावरती जर हा प्रश्न विचारला तर याच्यातून जर मी हे उत्तर दिलं तर दुसरा कुठला प्रश्न करू शकतो. अशा पद्धतीच्या लिंक तयार करायच्या. फर्स्ट अटेम्प्टला माझंही सिलेक्शन आहे कुठलाही क्लास न लावता कुठलाही काही न करता फर्स्ट अटेम्प्टला माझं सिलेक्शन आहे. त्याच्या पाठीमागे मला 17 लिंक माझ्या सापडल्या होत्या इंटरव्ह्यू. म्हणजे मी कसा जसं सांगितलं तुम्हाला की इंटरव्ह्यू कसा घ्यायला पाहिजे हे जसं त्याचं तंत्र आहे तसं इंटरव्ह्यू कसा घ्यायला लावला पाहिजे ही सुद्धा आपली कला आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपण देतो तेव्हा ते देत असताना तो उत्तर कट करायचं की पुढचं काहीतरी एखादं शेपूट जोडायचं जो आपल्या एरिया मेंटेन्स मध्ये घेऊन जाईल आपल्याला. ते असं करत करत पॅनलला आपल्या सोबत फिरवून परत येणं सुखरूपपणे थेंबाच्या मधून निघणं होतं की नाही तसं करता आलं पाहिजे. ते स्किल आपल्याला काय येतं जेव्हा आपले लिंक्स तयार असतात त्याला म्हणायचं प्रिपरेशन. जसं उदाहरणार्थ काय नाव राहुल पूर्ण नाव सांगा मोठ्याने सांगा राहुल रामकिसन जोगदार. ठीक आहे. आता राहुल बसलेला आहे आणि राहुलला सांगितलं असतात तिथे बसलेले सगळे लोक इंटरेस्टेड लोक असतात फिल्म इंडस्ट्रीमध्ये. राहुल हे कॅरेक्टर सगळ्यात जास्त वेळा घेऊन फिल्म इंडस्ट्रीमध्ये बॉलिवूडमध्ये कोणत्या हिरोईन वापरले पहिला आता सगळं दिसायला स्मार्ट आहे त्याला गोष्ट त्याला विचार नाही प्रश्न ऑफकोर्स मुलींची आरोग्य माहिती मुलांपेक्षा मुलीच असतात. म्हणजे सर आता हे काही इंटेन्शनली ते करत नाही. तुमचं बघतात ते की तुम्ही घाबरलेले आहात का तुमचा आवाज शेक होते का तुमची बॉडी कमी होते का तर तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी साधे प्रश्न विचारतात आणि असे साधे प्रश्न आपल्याला काय करतात आपल्याला काय करतात किंवा तथागताच्या मुलाचं नाव राहुल बरोबर. राहुल नावाचे आणखी काही फेमस व्यक्ती असतील त्यांना घेऊन सुद्धा प्रश्न येऊ शकतात. म्हणजे तसं वडिलाचं नाव आहे शाळेचं नाव आहे शाळेमध्ये तुम्ही काय शिकले तुम्हाला साधा प्रश्न तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी प्रश्न विचारले जात असतील किंवा तुम्हाला झालेला किती मार्क्स होते इमानदारी सांगतो ती सुद्धा आपल्याला तयारी करायला लागते. इतकं आपल्या आयुष्यावर लक्ष आहे. 10वी कुठल्या वर्षी झाले तुम्ही तुम्हाला किती मार्क्स पडले हे जर विचारलं तर आपल्याला मार्कशीटच फॉलो करायला लागेल. खरं का खोटा आहे खरं का खोटा आहे. तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही कुठले विषय शिकले हे तुम्हाला ठरलेला हे म्हटले असतात विषय बरं त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या त्या विषयामध्ये तुम्ही काय काय शिकले त्या पेपरचा टायटल काय होतं नाही बघ काय शिक्षण झालं तुझं बीएससी झालेलं बरोबर बीए फर्स्ट इयर कुठले विषय होते बरोबर आहे की नाही. आता 3 वर्षाला आपण 3 विषय शिकले त्या प्रत्येक वर्षी काय ना काही पेपरचं नाव असेल सगळ्या क्रमांक सांगता येतील का हो का नाही. ते तुम्हाला रिलॅक्स करायला प्रश्न विचारतात की बाबू तू काय शिकलास आणि परीक्षेमध्ये आपल्याला ते आठवतं तेव्हा ती काय भेटतात तुझे जो किया तुझे पता
तू काय करशील हा तुम्हाला वाटेल ना, म्हणून तयारी अशी करायची. मग त्यातला तुमचा आवडीचा विषय, मग त्याच्यामध्ये रिसेंटर्स आहेत, त्यांचं नॉलेज तिथं बसलेलं प्रदर्शन साहेब बस करतात, ते डॉक्टर होतात, डॉक्टर अशोक बाबू. आता यांचा अभ्यासाच्या विषयावरती तर ते बरोबर आपल्या एरियामध्ये घेऊन तुम्हाला जातील ना उगाच छोट्याने. म्हणून तुमच्या बायोडाटामधून एखादी अशी गोष्ट असते की जी इतर कारणामध्ये एखाद्या मेंबर अट्रॅक्ट करते, ते तिकडच इम्प्रूव्ह होऊ शकतात. तर जिथं जर तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला कट करता असतं. ते कसं करायचं मी सांगतो. हा बायोडाटा तुमचा तयार झाला, या बायोडाटामध्ये डिटेल करायचा, त्याच्यानंतर पास झालेलं वर्ष, कुठले विषय होते, किती मार्क्स पडले, त्याचं पॅटर्न काय होतं, त्यातल्या महत्त्वाचे कन्सेप्ट. तुझं काय शिक्षण झालं? बीएससी. बीए वाला कोण आहे? बीए वाला कोणी आहे का? कुठले विषय होते? समोर बरोबर आहे. ज्योग्राफी, हिस्ट्री. आता साधा प्रश्न विचारला किंवा इतिहास म्हणजे काय, आता जे आपण 3 वर्ष शिकलो त्या विषयावर, साधा ते सहज विचारतात तुम्हाला. सहज असं काय तुम्हाला काय तुमची वाटत बघत बसले की बाहेर तो पाठवून जाईल असं काय नसतं. तिथं सहज विचारते इतिहास म्हणजे काय, भूगोलाची व्याख्या सांगा, भूगोलामध्ये तुम्ही काय काय शिकले हे सांगा. आता आठवते का बीए फर्स्ट इयर सेकंड इयर करू ती तयारी करायची. हा आहे तुमचा बायोडाटा. ही आहे तुमची तयारी. ज्या शाळेमध्ये शिकले, ज्या महाविद्यालयामध्ये शिकले, जसं आता बाबूचा तिथे येऊन गेले, या आयुष्यामध्ये कितीतरी महाविद्यालयामध्ये मुलांना मार्गदर्शन केलं असेल, तिथले एखादी प्रिन्सिपलचे मित्र असतील, संतांनी इंटरव्ह्यू करणार नसलेले असतील, आणि नेमकं तुम्ही त्याच कॉलेजचे विद्यार्थी निघाला तर तुम्हाला विचारतील, तिथं बसलेल्या जागी त्यांनी कॉलेजचं घोषवाक्य वगैरे वाचलेलं असतं, त्यांना आवडलेलं असतं. काय तुमच्या शाळेचं घोषवाक्य वगैरे आठवतं का, कॉलेजचं घोषवाक्य आठवतं का, इथपर्यंत तयारी करून ठेवायचीच. आलं लक्षात? हा आहे तुमच्या बायोडाटाचा अभ्यास. मी सांगितलं पहिल्यांदा तुमचा डोला काय करायचं आणि काय करायचं नाही, कशी तयारी करायची. दुसरं सांगितलं तुमचा बायोडाटाचा प्रश्न. आता तिसरा अत्यंत महत्वाचा सेगमेंट आहे तुमचा एमपीएससीचा पूर्ण अभ्यास. कारण प्रश्न तिथून पण येणार तुम्हाला, येणार की नाही तिथून तुम्हाला इथे पण मार्क बघून 102 ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न मला विचारले होते. 102 त्यातले 103 प्रश्नाचं उत्तर मी दिले. 103 प्रश्नाचं उत्तर. आता मी बघतो तर पॅनल नंबर होते, खूप काही उत्तर देत होते त्या काळामध्ये. आणि अचानक मला ब्रेक करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राची शतक किती, महाराष्ट्र आवा किती आहे, उभा किती आहे, महाराष्ट्र सर्वात लांब नदी, असं करत करत इतिहास, भूगोल, राज्यघटना, पंचायत राज असं करत फिरवलं असं. तर तुमचा तिसरा महत्वाचा सेगमेंट आहे. पहिला सांगितलं मी तुमचं प्रिपरेशन ऑफ इंटरव्ह्यू, दुसरं सांगितलं मी तुम्हाला बायोडाटा, तिसरं सांगते मी तुम्हाला तुमचा एमपीएससीचा अभ्यास, जो पुन्हा पुन्हा तुम्हाला वाचून तयार करावा लागेल. बरोबर? तर तुम्ही तो 5 नोटीस आलेले आहे. त्याच्यानंतर चौथा अत्यंत महत्वाचा सेगमेंट आहे करंट इव्हेंट्स. करंट इव्हेंट्स म्हणजे कोणाला कुठला पुरस्कार भेटला हे सांगते तुम्हाला. You are going to become a police officer. They will ask what is the mob lynching. Mob lynching काय आहे? आपस्पा काय आहे? कधी लावला जातो? कुठून विड्रॉ करायचा? कशासाठी आंदोलन होत आहे तेवढी? बरोबर आहे की नाही? कारण तुम्हाला पोलीस ऑफिसर म्हणून जायचंय बघा. मी आणि माझे मित्र गजानन राजमाने, मला खूप त्या मित्राचा अभिमान आहे. पोलीस डिपार्टमेंटचा संत माणूस, त्याच्या सोबत बसून मी आणि आम्ही नक्षलवादी एरियामध्ये कम्युनिटी सोशल असिस्टन्स पोलिसिंग, कम्युनिटी पोलिसिंगच्या पुढे जाऊन सोशल असिस्टन्स पोलिसिंग नावाचा प्रकार सुरू केला होता. 3 वर्ष सक्सेसफुल रन केला. सर एक कॅज्युअलिटी दिली नाही, नॉट अ कॅज्युअलिटी वॉज देयर. म्हणजे आय वॉज द नॉन युनिफॉर्म पोलीस ऍट दॅट एरिया. म्हणजे मी किती इंटेलिजन्स देऊ शकलो मला माहिती. तुम्हाला पोलीस ऑफिसर म्हणून काम करायचं आहे याचा अर्थ तुम्हाला एकदम बंदूक, स्टायलिश, गॉगल वगैरे, सिग्नल वगैरे छोड़ दो साहब, वो छोड़ दो साहब. अरे तुम्ही लोकांना मारायचं असेल ना तर पब्लिकच्या समोर मारू सुद्धा शकत नाही. तुम्हाला पोलीस कस्टडी घेतली तर तुम्हाला 2-3 वार झाले. लोक तुमच्या आता ही कंडिशन आलेली आहे. ही कंडिशन आलेली आहे. तुम्हाला इंटेलेक्चुअल पोलिसिंग करायचं, तुम्हाला सायबर क्राईम करायचं, तुम्हाला आर्थिक गुन्हा करायचा आहे, तुम्हाला वुमेन्स साठी पर्टिक्युलर केलेले सेल आहेत, चाइल्ड अब्यूज साठी पर्टिक्युलर सेल आहे. बरोबर? काही आयपीएसने सुंदर काम केलेलं आहे. पोलीस स्टेटच्या खूप सुपर ऑफिसर्सनी काम केलेलं नागपूरमध्ये, जसं मुस्कान सर, बरोबर मॅडम तयार केलं. अशा खूप सुंदर तिथं तुम्हाला जाऊन तुमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तुम्हाला काय चांगलं करते, तुम्हाला गुन्ह्याची तुम्हाला परिवर्तन किरण बेदींचं नावासाठी की तिहारमध्ये परिवर्तन करून मागवत आहे. म्हणजे तुम्हाला तिथे चांगला माणूस म्हणून जाईल. नुसतं आपल्याला स्टायलिश लाईफ करायचं, त्यामुळे तुम्ही चांगला माणूस असला पाहिजे.
जसं मी तुम्हाला आता हा सिलेबस सांगितलं, करंट सांगितलं, बायोडाटा कोणता सांगितला, तुमचा एमपीसीचा अभ्यास सांगितला, आता तसा एक आणखी वेगळा सेगमेंट असतो सरप्राइजिंग क्वेश्चन्स विच आर रिलेटेड टू इमोशनल इंटेलिजन्स. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयोगाला इंटेलिजन्स ऑफिसर्सची गरज राहिलेली नाही. दे शुड बी इमोशनल इंटेलिजन्ट. यूपीएससी पेपर सुरू केला इमोशनल इंटेलिजन्स. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय असतं? इमोशनल इंटेलिजन्स तुम्हाला ते दुसऱ्याचं दुःख फील झालं तरच तुम्ही माणुसकीने चांगलं काम करू शकता. एखादा व्यक्ती पोलीस स्टेशनच्या दारावरती आलेला आहे, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये काम करताय, तो बिचारा सकाळपासून वाटते की साहेब माझ्या मुलीला तिचा नवरा खूप मारतो, म्हणून तो सकाळपासून बसलेला आहे. तुम्ही मस्त त्याच्या समोर समजा, कारण बघा पिक्चरायझेशन कसं होतं, काही लोक असं असे की चांगल्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंटची क्रिया जेवढं जीव ओतून काम करतात. आता पिक्चर काय सोसायटीचं रिफ्लेक्शन आहे. प्रशासनाबद्दल कोण चांगलं नव्हतं, सापाव येत नाही, लागू नाही, मला अजून नुसतं होतं तर लोक शिवाय देत होते. जितका आजार आहे आमचा तो आम्ही गमावला, तो आपल्यासारख्या नवीन पिढीला येऊन तो गमवायचा लक्षात. आणि ते गमवण्यासाठी तुम्ही येत्या असं इम्प्रूव्ह करायला दिसलं पाहिजे, वाटलं पाहिजे, त्यांना स्ट्रॉंग मेसेज गेला पाहिजे. कारण त्या खात्यातले ज्येष्ठ मंडळी म्हणून त्यांना सुद्धा खर्च असते की येणारी मुलं चांगली आली पाहिजे. आयुष्यात या माणसाने खात्यामध्ये आयुष्य आज त्या माणसाने या खात्याला काहीतरी दिलं असेल, त्यांना वाटते की येणाऱ्या पिढीने असं केलं पाहिजे. बरोबर सर? ते तुमच्यामध्ये रिफ्लेक्ट झालं पाहिजे, सर मी खरंच या इतके जीवातून मी इथं काम करायला लागलो. नुसतं इमोशन्स असून चालत नाही, तेवढं प्रोफेशनॅलिझम सुद्धा आपल्यामध्ये असलं पाहिजे. ते प्रोफेशनॅलिझम याचा संगम ज्या व्यक्तिमत्वामध्ये असेल त्याचं सिलेक्शन होईल, 100% होईल. तुमचं नशीब तुमच्या आवाजा तरी तुम्ही त्याला फेकून देऊ शकता, सांगू शकता की तू चाल निकाल मला तुझे बदल देऊ. आय एम द पीएस ऑफिसर. ठणकावून तुम्हाला सांगायला पाहिजे. आता ही सगळी आपली तयारी झाली, आपण सगळं केलं. इतकं लक्षात आलं काय काय करायचं, काय करायचं नाही, आलं लक्षात? ते बायोडाटाचे आता जे तुम्हाला दोघा आपण काय विचारले किंवा कॉलेज शाळांचे जे प्रश्न विचारले ते 100% तुम्हाला तयारी करणं हीच लागेल. आणि आय एम डॅम शुअर तुमच्यापैकी बसलेला ते प्रश्न येतील. लिहून घ्या, आठवण करा. तुम्ही लिहून घ्या, माझी आठवण करून घ्या. तुम्ही बघा ते प्रश्न येणार 100%. त्याच्यानंतर मग तुम्ही इंटरव्ह्यूच्या दिवशी जाल, तर जात असताना प्रॉपर झोप घ्या, नाही तुम्ही झोप येत नाही, येतच नाही माझा अनुभव. तर माझ्या डोळ्यासमोर मला एकच दिसायचं, मी झोपलो की मला वाटत आता उद्या सकाळी मला पहिला प्रश्न हा विचारले, मग मी असं उत्तर देईल, मग त्याच्यानंतर हा प्रश्न विचारले, मग मी तसं उत्तर देईल. कंटिन्यू होतं माझं. आणि ही चेंज आतापासून उत्तर देतो. मी हा प्रश्न विचारला तर मी काय उत्तर देईल, त्याचं काय उत्तर असेल, हे सगळं उत्तर देतो. मग याला म्हणतात लिंकिंग मेथड. मग याच्यातून हा प्रश्न त्यावेळी त्याच्यातून तो होतो. आता याच्यामध्ये तो आणखी एक सेगमेंट असतो तुमचा, तो पर्सनॅलिटी म्हणून तो सेगमेंट असतो. पर्सनॅलिटी बद्दल करायला सांगितलं. मी तर म्हणतो पर्सनॅलिटी म्हणजे काय आहे, व्यक्तिमत्वामध्ये तुमच्या गुणदोषाचं जे समुच्चय आणि त्याचं जे प्रतिबिंब लोकांना दिसतं ते म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व. आता त्यांनी सांगितलं आपल्याला की बाबा तुमच्यामध्ये चांगुलपणा असेल तर ते वाढवा, दोष असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न करा. आता असतात काही दोष. एका दिवसात मी केलं आहो पापी आपण समजा आपण पापी खाऊ लहानपणी अभ्यासच नाही केला, चांगलं वाचलंच नाही, आई वडिलांनी खूप पटलं तरी आपण चांगली पुस्तकं वाचलेलं आहे, पुढे काहीतरी शाळेची पुस्तकं वाचली पुढे आलं. आता आई वेळेला आपल्याला खूप चांगलं बोलायची इच्छा झाली, पुरुष कुठल्या काही दिवसात जादू आहे का नाही. आता तुम्ही पॅनलला याल तर तुमचं मॅनेजर तुमचे मॅनर्स अँड एटिकेट्स, मॅनर्स अँड एटिकेट्स हा फार मोठा सेगमेंट आहे. निवड तुम्ही कोणीतरी तुमचे सिनियर ऑफिसर तुम्हाला तिथे बसलेले पॅनल मेंबर्स तुम्हाला प्रश्न विचारतात, तुम्ही हां बरं हो जा असं जर काय कोण तुम्हाला बसू देईल तिथे, बसू देईल. तुमच्यामध्ये इगो नाही दिसला पाहिजे, तुमच्यामध्ये चालाकी नाही दिसली पाहिजे, तुमच्यामध्ये तीक्ष्ण बुद्धिमत्ता, सवय सूचकता, हैदराबादपणा हे दिसलं पाहिजे. पण तुम्ही चालाकी कराल, त्यांना ब्लफ करण्याचा प्रयत्न कराल तर येईल जाऊ. काय करायचं नाही हे सांग, काय करायचं त्यासाठी तुमची दुनिया पडलेली आहे, तुम्ही काय चांगलं होऊ शकत ते करायचं. तुम्हाला तिथं त्यांना ब्लफ करायचं, तुम्हाला त्यांच्यावर शायनिंग करायची नाही. तिथं ते म्हणतात ना पार्ट करणारे लोक बसले पार्ट करणारे, आणि तिला आपण चमकतो. त्याला काही वेगळी चमक घेऊन जायची गरज नाही, फक्त स्वतःला ते पॉलिश करून जावं एवढीच अपेक्षा असते. जर तुम्ही पॉलिश नाही नसाल तरी सुद्धा तुम्हाला ते पॉलिश करतात, ते ओळखतात. इंटेलिजन्स खूप चांगला आहे. दिस इज अ व्हेरी गुड पॅकेज फॉर ऍडमिनिस्ट्रेशन. ते ठरवतात ते खात्यासाठी हा चांगला निर्णय करू शकतो. तर ते तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने तिथं स्वतःची अत्यंत संयत पद्धतीनं बॅलन्स्ड तिथं तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला दाखवून द्यायचं. बरोबर.
ते तुम्हाला दाखवून द्यायचं. आता ते दाखवून देत असताना मॅनेजरचा त्याचा एक मोठा भाग. जसं तुम्ही इंटरव्ह्यू करायला समोर गेला तर काय होतं, तुमचा इंटरव्ह्यूचा जेव्हा क्रम लागतो तेव्हा तुम्हाला लाईनला बसवतात. मग एक मुलगा इंटरव्ह्यू करायच्या तिथं हॉलमध्ये असतो, इंटरव्ह्यू देत असतो, त्यावेळेस दुसऱ्या मुलाला मीटिंगला बसवतात. म्हणजे तिथून हॉलमधून इकट आणि तिथे नाही म्हणजे ते बसलेला असतो. सगळ्यात क्रुशियल पिरियड तो असतो. सगळ्यात क्रुशियल पिरियड तो असतो. असं वाटतं की आपल्याबरोबर कोणीच नाही, तो कधी बाहेर मी कधी जाईल. बट आय वॉज व्हेरी एक्साइटेड. मला असं वाटायचं तो कधी बाहेर मी कधी जाईल. त्यावेळेस मोकार होतो आणि असं वाटायचं की आता जायचं मला, बस आज जाऊन मग तो काय ठीक केला होता. ते तिथं घाबरतात, बिलकुल घाबरतात. शांत व्यवस्थित म्हणून काय प्रार्थना वगैरे लगेच करायला बसायचं वगैरे ना. सर मला खूप चांगलं वाटतं राम सर. आय वॉज वेटिंग देअर. आय वॉज व्हेरी एक्साइटेड. सगळ्यात छोटा बॅच माझ्या बॅचमध्ये सगळ्यात छोटा विद्यार्थी, सगळ्यात छोटा. मला गेटवर करावं, गेटवर आणावं शिकायला मला कुठं आणि इंटरव्ह्यू चला गेले मला सगळ्या मित्राचं काय काम म्हणजे माझा इंटरव्ह्यू. जेव्हा तुम्ही माझा असं म्हणलं ना, वयस्कर शिपाई होते ते पाठोपाठ बागडावा, ते पहिले तिथून मला एकदम असं अंगावरती काट आली की बस एक ज्येष्ठ माणूस माझ्या पाठवली पाठवून जेव्हा मी हॉलमध्ये बसलो होतो तेव्हा काही असतात काका मामा आलेले इंटरव्ह्यू यासाठी म्हणतोय कारण ती मुलं काही क्रिकेट कॉम्पिटिशन करणारे लोक मला सगळं सांगितलं. 4 मिनिट दिलं म्हणजे ती वाईट करतात पहिला होत नसते. एकटीची सगळ्यात वाईट गोष्ट काय, सिनियर असते. माझा भाऊ सिनियर हो चंदीगड म्हणायचा, तू सिनियर सांभाळ मी सिन्सिअरिटी सांभाळतो. सिनियर बी सिन्सिअर इन दिस फील्ड. आओ वन स्ट्रोक बॉलर बॉल पडला स्टेप आउट 6 वन स्ट्रोक मध्ये सिलेक्शन झालं. तरी आधी खेळणार नाही तर खूप खेळायचं असेल लाईन पडले. तिथं मला ते सांगितलं होता नाही, तिथं सांगितलं ते तुझं होणार नसेल, आज मला सिलेक्शन होणार आहे लिहून घे. काय करता स्वतःला वाचलं त्या जब कुदरत अपना कहर बसाती है तो बचे रहने की मिशन नहीं जाता. तो बचा छोटी निगेटिव्हिटी तुमच्या आत होती त्याला तेवढं असं बिलकुल कसं असते बघा, असं इथं काढायचं म्हणजे की खरा येतो असा फुटून असं पळायच्या अगोदर रेस्ट होऊन असे फुटून तसं असलं पाहिजे. मग तुम्ही तिथं बसल्याच्या नंतर सर मला आठवते तो किस्सा की माझ्या समोर पॅनलचे मेंबर असे निघाले एकटेच कधी कधी ब्रेक घेतात. मला काय माहिती खूपच गुण आपल्यामध्ये कुणीतरी सिनियर माणूस चालला व्यवस्थित निघून करायला आदरा करून ते निघून गेले. त्यांनी बघितलंय ना माझ्याकडे, त्यांनी माझ्याकडे बघितलंय ना. तर आय वॉज क्वाईट सरप्राइज्ड क्लोजिंग मॅनेजर. मी जेव्हा मध्ये गेलो तेव्हा ते इट वॉज व्हेरी स्ट्रॉंग मेसेज. मी त्यांना ओळखत नाही, ते मला ओळखत नाही. ते मला ओळखलं त्यांनी त्या इंटरव्ह्यूला आलेला, तर मला काय माहिती काय इंटरव्ह्यू. कधी कधी तुम्ही सरप्राईज म्हणजे तुमच्यामध्ये जे काय आदर जे काही गोष्ट तुमच्यामध्ये उतरत असते ते तुम्हाला वाचवते. बरं त्याच्यामुळे माझा इंटरेस्ट जास्त ओढला गेला. आणि मग जेव्हा आपण तिथे बसलेलो असतो मग मधला विद्यार्थी बघायला आता हा फार क्रुशियल क्षण आहे. बाबा काय त्याचा दिमाग होत असतो, त्याच्या काहीतरी खूप पण झालेला असतो किंवा तो खूप एक्सायटेड असतो. मला इंटरव्ह्यू खूप चांगला गेला. तर अशा कंडिशनला तुम्हाला स्वतःला जातो की तुमचा इंटरव्ह्यू 2 तास थांबा. थोडंसं जर तुम्ही सांगत असेल इनपुट की असं चाललंय असं आहे तर हे समजणं अपेक्षित आहे आपल्याला. पण त्याला सगळं तुला काय विचारलं तुला काय विचारलं असं नाही करायचं. काय होतं त्यामुळे आपण केलेली तयारी उरवण्यासाठी कारण त्या क्षणी आपण ठरवतो की मला पण हे विचारलं तर मी अशी उत्तर दिलं. त्याच्यामुळे आपण आतापर्यंत जी केलेली तयारी असते ती क्षणात सगळी चुकून जाते. त्यामुळे फुल जातो आपण. आता तिथं 2-3 प्रकार आहेत. दरवाजा बंद असतो, दरवाजा बंद असल्याच्या नंतर तुम्हाला जेंटल नॉक करायचा असतो. जेंटल नॉक टक 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 असं नाही वाजायचं. मध्ये लोक जसं की चहा वगैरे तसे तर अंगावर पडायचे. तो आपल्या नाही मेरी बेटी जबरदस्ती होती तशी एंट्री ज्या बेगामध्ये गेले दुप्पट वगैरे बाहेर म्हणून जेंटल नॉक म्हणजे देनोस. आता शिपाई दरवाजा उघडतात असं दरवाजा ते दरवाजा उघडतात. कधी कधी आपल्याला दरवाजा उघडतात जायची गरज. आता दरवाजा उघडला पण डायरेक्ट मध्ये जाऊन मॅच कधी सर म्हणजे जसा दरवाजा उघडला तसं दारामध्ये एक अत्यंत चांगल्या पर्सनॅलिटीचा एक मुलगा
जो दिसायला कसा हा माहित नाही, पण इतका सभ्यता, इतका जागरूकपणा, इतका कॉन्फिडन्सने थांबलेला आहे, एका सेकंदामध्ये त्याला रिफ्लेक्ट झाला पाहिजे. आणि मग तुम्ही कोलॅट विचारलं पाहिजे संज्ञाकडे. नाही का मी येस प्लीज थँक्यू सर. मला पण मध्ये चाललं मध्ये गेल्याबरोबर खरं सांगतो मी, उभं काहीतरी आता बोलायचं पण काही बोलत नाही. मध्ये गेल्याबरोबर पहिले 2 मिनिट कोण बसले हे दिसत नाही. काय चाललंय समजत नाही आपल्याला, म्हणजे कुठं आलं आपण. पण तरी सुद्धा एक स्टान्स असतो. स्टान्स कुठलाही स्ट्रोक खेळायच्या अगोदर बॅट्समन एक स्टान्स, आणि क्रिकेटमध्ये बोलतो एक स्टान्स असतो. असं काही वगैरे तिथे कुठे मारतात कसे मारतात स्टान्सची गरज नाही. कसं इंटरव्ह्यू बाजून निघून जातात. मागणी कसा इंटरव्ह्यू ऐकला सांगा खूप सुंदर. म्हणजे जेव्हा तुम्ही तिथे जाल तेव्हा बघा तुम्ही, जर सर असतील, मॅडम असतील, पॅनल मेंबर, सर त्यांना तुम्ही सॅल्युटेशन प्रॉपर करावं लागेल. सॅल्युटेशन मध्ये अगदी ते करा असं 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 म्हणजे सगळे चार्जेस लावायचे. आपण सगळ्याच मंडळी सांभाळायला गुड मॉर्निंग सर, सर जास्त असतील तर गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. म्हणजे जो चेअरपर्सन आहे, आता काय बोललं काय करतात दोघीच काहीतरी वेगळं लागतं, गुड मॉर्निंग काय गुड मॉर्निंग सर. म्हणजे त्यांना असं वाटलं पाहिजे की मग मी किती स्त्रियांना चालवतो. काय फॉर्मॅलिटी काय, चेअरपर्सन कोण आहे अगोदर त्यांना प्रोटोकॉल प्रमाणे सॅल्युटेशन असलं पाहिजे. आणि मग सोबत बोललेलं मग ते म्हणजे तुम्हाला बसा गौरवाती बसाई म्हणतात ना. बोलताय प्रश्न विचार, पहिला प्रश्न विचार, बसा म्हणते तर बसायचं आहे, प्रॉपर बसायचं. ते संपल्याच्या नंतर मी 2 मिनिटात आपण की कसं बसायचं. स्टान्स, हे खांदे आपले पाय एका दिशेमध्ये असले पाहिजे, खुर्चीचे जेव्हा कोपरे असले पाहिजे आणि मांडीवरती असे पालथे हात ठेवून बसायचे, खाली व्यवस्थित ठेवायचे. खाली ठेवत असताना आपल्याकडे कंट्रोल करायचे, पोलाइटली आपल्या समोर त्यांच्याकडे कंट्रोल करायचं. त्यांच्या लक्षात येते की क्लीननेस आणि नीटनेस आहे माणसामध्ये. म्हणजे जर आपल्या सिनियर खाली चुकी कोणी बघत नाही, कोण काय पण त्यांना असं वाटतं की येस ही इज एक स्टान्स, ही इज रेडी टू सर्व टू सुपिरियर्स. फाईल ठेवत असताना एक तुमची फाईल आहे, तुम्ही फाईल मध्ये आपल्याकडे आपण उघडली तर आपल्याकडे त्यांना दिसली पाहिजे अशा पद्धतीने. बरोबर, म्हणजे अशा पद्धतीनं तुमचं हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सगळ्या विधी 2 or 3 सेकंड हे सगळे बातमी तुम्हाला व्यवस्थित. आता तुम्ही चेअरवरती बसले, त्यांनी बसायला सांगितलं तर तुम्हाला ते रिलॅक्स करण्यासाठी पेशन्स काय नाव आहे तुमचं, कुठं आले, कोणतं गाव, कशा आले, आपल्या काय प्रकारचे वेगळं चाललंय, मला विचारायला पाहिजे, माणसांना बोल हे भारतात विचारायला पाहिजे, हा कायदा विचारायला पाहिजे. तुला रिलॅक्स करत राहायचं. आता ते रिलॅक्स केलं का होतच वेळ असायचं नाही. काय सर आलो गावात तुझे चित्राकडे आलं सर, त्यांना जर तुम्ही चिल्लर घेतलं, माझ्या बॅचला एक माणूस कोळेकर नावाचा आधी आलो, त्या माणसाने वेस्ट लोकांमधून सिनियर मॅनेजर पोसून इंटरव्ह्यू आलो होते. 40 मिनिट इंटरव्ह्यू, 40 मिनिट हिस्ट्री होती, 40 मिनिट इंटरव्ह्यू. यांनी गेल्यावर व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल जेंटलमन्स वगैरे अशी सुरुवात केली होती. गेल्यावर 40 मिनिट इंटरव्ह्यू घेतला. बाहेर आले त्यांनी सांगितलं की भारतात पहिला आहे ना, 40 मिनिट इंटरव्ह्यू झाला माझा, 13 मार्क त्यांना नंबर बोर्ड नाही, शांत होते, व्यवस्थित अटेंटिव्ह. आता तुम्हाला जेव्हा छोटे छोटे प्रश्न विचारतात तेव्हा तुम्ही छोट्या छोट्या पूर्ण वाक्यात उत्तर देणं अपेक्षित आहे. पूर्ण वाक्यात तुमचं नाव, सर माझं नाव, मग कुठून आला, सर मी या गावावरून आलेलो, तुमच्याबद्दल माहिती सांगा. साधा प्रश्न आहे का, मुद्दाम काही टेन्शन मध्ये तुम्हाला विचारलं, तुमच्याबद्दल माहिती सांगा. सर आय एम व्हेरी इंटेलिजंट, स्टुडंट सर, असं नाही सांगू शकत. आता बोर्ड लक्षात घ्या, मी सगळं चांगलं सांगितलं मग काय बाबा तिकीट होईल राजा. तुम्हाला तुमच्या असे जे प्रश्न असतात ते आले सरप्राइझिंगली येणारे क्वेश्चन, आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन, ते आपण कधीच तयार करून जातो. बरोबर, तर तिथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गुण तुमच्यामध्ये सांगता आले पाहिजे. इंटरव्ह्यू पॅनलच्या समोर जेव्हा नाही म्हणायचं तेव्हा 2 वेळा नाही म्हणायचं, 2 वेळा. म्हणजे कसं का तुम्हाला सर्टिफिकेट पण प्राप्त नाही, तुम्ही ती का तयारी करत नाही,
आता काय म्हणा नानासोबत म्हणायचं खूप आवडतं तेव्हा बेटा आता विचारले होती तू दिलास पास झालास तर झालास त्यांना माहिती आहे आपण कोणा त्याच्यासमोर एक सुशिक्षित बेकार करू ट्रान्सपरंट आहे जो नोकरी घेण्यासारखा आहे त्यावेळेस तुम्हाला म्हणता आला की सर मला सगळ्या आवडत नाही असं काही नाही पण त्याहीपेक्षा जास्त मला हे आवडतं म्हणजे बॅलन्स म्हणजे ठीक आहे तुला मिळालं तू तेही करशील म्हणजे ठीक आहे गुड दिस इज कॉमन फिगर दिस इज कॉमन फिगर जर आता सरासरी बिल्डर असेल एकदम अशी आणि तिने जर नाही नाही सर युनिफॉर्म इज नॉट आणि मी फक्त यासाठी प्रिपेअर करतो नाही तर तो असायला माझ्यासारखा आणि तो म्हणजे सर माझं पॅशन आहे म्हणजे तुमचे उत्तर कसे स्वतःला दोन असतात आयडिया दुसऱ्याचा ऐकून मी ट्रान्सफर तुम्हाला प्रश्न विचारत असताना कधी कधी कॉर्नर करण्यासाठी क्वेश्चन्स करण्यासाठी तुम्हाला साधारणतः क्रॉस क्वेश्चन्स विचारले जातात मध्येच प्रश्न विचारला जातो ते प्रोटोकॉल पाळतो आणि ते तेव्हा कुणी मध्ये बोलत पण दुसरे पॅनल मेंबर जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा अध्यक्षमध्ये इंटरव्ह्यू माझ्यासोबत झाले तुमचा इंटरव्ह्यू खूप सुंदर चाललेला आहे खूप चांगला चाललेला आहे तुम्ही मस्त सुरू आहे तुमचं प्रश्न उत्तर आता तुम्हाला भेट देण्यासाठी त्याला कॉर्नर क्वेश्चन त्यावेळेस तुम्हाला आता एकदम रिॲक्टिव्ह राहायचं इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला रिॲक्टिव्ह राहायचं नाही तुम्हाला प्रतिप्रश्न विचारायचा नाही पॅनल मान माफी तितकी हात हलतोय पाय थोडासा हलवतोय आपण एक नाही करता तसं काय होतं कामात मग प्लीज लॉक पोझिशनला खुर्चीवर कसं बसायचं ते सांगा म्हणजे हलत नाही टेबलच्या वर हातवारी करून बोलायला नाही पाहिजे चिडक्या आवाजामध्ये नाही बोलायला पाहिजे एखाद्याने प्रश्न विचारला त्यानंतर दुसऱ्याने मध्ये प्रश्न विचारला तुम्ही उत्तर देताय मध्ये प्रश्न आला सर आणि मग याचं उत्तर पूर्ण करून मग त्यांचं उत्तर दिलं ते पाहता का तुम्ही घरसोड वृत्तीच्या आणि त्यांनी नाही जरी पाहिजे इंटेन्शन केली तरी कुणाला ते मार्क होते की या माणसाचं तरी पॅनलच्या मेंबरचं उत्तर पूर्ण मिळालेलं नाही या गोष्टीचा पॅनल सगळ्यात जास्त त्या गोष्टी फार मॅनेजरच्या गोष्टी आहेत मग या त्यांना वाटतं की नाही बरोबर आहे आपण काम पूर्ण करतो नंतर अगदी पोलॅरिटी म्हणतात आपण पोलॅरिटी त्यांना विचारतो त्यांना आपण पोलॅरिटी विचारतो की सर तुम्ही यांचं पूर्ण कोणाचा उत्तर देऊ का बरोबर त्या अशा पद्धतीने तुम्हाला पॅनलमध्ये तिथं प्रॅक्टिस आता एखाद्या प्रश्नाचं उत्तर येतच नाही आपल्याला सगळ्या प्रश्नाचे उत्तर येतात अशा काही भाग नाही कधी घाबरून येत नाही प्रकाश कुलकर्णी असिस्टंट आता ते संजयला सिनियर ऑफिसर असिस्टंट करणे म्हणजे आमच्या बॅच मध्ये मोस्ट इंटेलिजंट सेंटेन्स इन्स्पेक्टर काही ठेवायला हापशे त्याला मग सांगितलं की इतरांपेक्षा जास्त तो इक्वल असतो तर डॉक्टर सेक्शन असं काही आयटी कथा एमपीसी मध्ये ते गेले आणि ते प्रकाश कुलकर्णी त्यामुळे ते शोधनीय होतं त्यांना की कारण माइंड बोलायचं ते खूप चांगल्या पद्धतीने बोलायचं आणि त्यांना वाटलं बाबा एकदम चांगला बोलणार घसड बसड माणूस ते गेले सर सर्वांना नमस्कार आम्ही आम्हाला करून दाखवलं आम्हाला काय करायचं नाही हे ट्रेनिंग दिलं होतं सर्वांना नमस्कार प्रकाश आता गेले सर 31 काय सर 33 काय म्हणाल सॉरी सर 35 आता सर्वांना नमस्कार हे चुकीचं नाही त्या काळामध्ये एखादा मुलगा आपल्याला सर्वांना नमस्कार म्हणतो काय अडचण नाही ना तर सर्वांना नमस्कार सगळ्यांनी इंग्लिश साध्या इंग्लिश मध्ये बोललं पाहिजे असं काही नाही पाटील सर सामाजिक इंग्लिशच्या बाबतीमधला पाण्यासाठी इंग्लिश बोलतो सर ते बरोबर आहे त्यानंतर पाणीदार होतो आपण नोट्यामध्ये आल्याच्यानंतर तर जे पॅचेस असतात ते तुम्हाला कॉर्नर क्वेश्चन करणार अचानक काहीतरी तुम्हाला प्रेशराईज करणार सरप्राइजिंग क्वेश्चन विचारणार अशा गोष्टी आधी बरोबर प्रश्न सर त्याचं काय लगेच नाही काही नाही इन्स्टंट उत्तर द्यायचे नाही जस्ट टेक अ स्टान्स आता काय लपवायचं येतो का त्याच्या समोर काय लपवायचं तसं ते उघड मार्ग तर आपल्याला नक्की ती तुम्ही लपवत होते तुमची ओरिजिनल पर्सनॅलिटी वाढलीच काय लपवायचं एखादी गोष्ट जर आपल्याला तो एरिया तो विषय तो उत्तर आपल्याला माहिती नसेल त्याचा अभ्यास पूर्ण नसेल उत्तर जर आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला तो प्रश्न कट करता आला पाहिजे
पटकन कळायला पाहिजे. आणि ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये आणखी 10 प्रश्न त्यानंतर आपण उत्तर देऊ शकतो तर त्याच्यामध्ये थोडं शेपूट होतं. हे जर तुम्ही केलं का महाराष्ट्रामध्ये उद्योगाचं स्थान काय सांगितलं तुम्ही, जे काय आकडेवारी सांगितलं. आणि सर पुढचं आपण बोललो की सर महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रामध्ये काही महत्त्वाच्या मुहूर्त उडवलेला आहे. जसं तर आशियातला पहिला साखर कारखाना महाराष्ट्रामध्ये तयार झाला प्रवरानगरला, आणि तुम्ही शेपूट जोडल्यामध्येच बरोबर. तुम्हाला प्रश्न घ्यायचा तर महाराष्ट्राच्या उद्योगधंद्यामध्ये स्थिती काय आहे. तुम्ही सगळी रिसेंट आकडेवारी सांगितली की सर या उद्योगामध्ये काय, त्या उद्योगामध्ये काय, कृषीमध्ये एवढा आहे, सेवामध्ये एवढा आहे, असं करून महाराष्ट्राची एकूण इकॉनॉमी एवढी आहे. आणि सर तुम्ही शेपूट जोडता आणि सर महाराष्ट्राने उद्योग क्षेत्रामध्ये नवीन नवीन गोष्टीचा फायदा सुरू केलेला आहे जो देशाला आदर्श होता आहे. जसं आशियातला पहिला साखर कारखाना, सहकारी साखर कारखाना, हा लगेच आपण सांगा. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. अच्छा मग दुसरं साखरेमध्ये काय, साखर साखर, कारण आपल्याला माहिती आहे ना साखर. तुम्ही समजून घ्या, तुम्ही समजून घ्या. आता जे साहेब बोलतात किंवा मी बोलणार तुमचा इंटरव्ह्यू तुम्हाला टर्न करता आला पाहिजे. आणि जिथं माहित नाही अंधारात जातो का, अंधारात गेल्या लाटा करून आला असं तर जायचंच नाही. जिकडे उजेड आहे तिकडे तिकडे त्याकडे तिकडे तिकडे घेऊन जायचं. ठीक आहे, हा एक महत्वाची मेथड आहे इंटरव्ह्यू. आता तिसरी महत्वाची मेथड, जेव्हा तुम्हाला प्रश्नाची उत्तर येत नाही तेव्हा काय करणार. काही जास्त कशी की तुम्हाला सलग 5-6 प्रश्नाची उत्तर येत, मग त्यांना असं वाटायला पाहिजे ना सर मी एकच मिनिटाचा प्रयत्न करू, एकच मिनिटाचा प्रयत्न आता येत प्रश्न तर काय करणार तुम्ही. जर प्रश्नात माहित नाही ठीक आहे अजून पहिल्या प्रश्नाला माहित नाही पुढे दुसरा प्रश्न सुटला पुढे म्हणजे ग्राउंड हा सांगा पुढे तिसरा सुटला अजून चौथ्या सुटला. तुम्ही समजून घ्या थोडीशी लँग्वेज आपल्याला पोलाइटली वापरता आली पाहिजे. जसं उदाहरणार्थ जसं पहिला दुसऱ्या सरळ दुसऱ्या मला करता मला माहिती नाही आठवत. तिसरा चुकला एक्सट्रीमली करायचं त्या लक्षात येत की नाही विचारायला डब्बा जास्त खायला झाला पुढचा प्रश्न म्हणजे तुम्हाला असं त्यांना दाखवता आलं पाहिजे की नाही बरं काय काय चांगला लोक आहे विचारा येत नाही तरी खूप चांगल्या पद्धतीने म्हणतो किंवा खूप चांगली मुलगी आहे म्हणते पोलाइटली तुम्हाला थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने घेतात. सरळ 2-3-4 प्रश्न जर चुकले तर तुम्हाला शब्द वापरला त्या 5-6 शब्दात तुम्हाला तारून देतात पुढे 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 ते इंटरव्ह्यू कंटिन्यू घेऊन जातात. आता कधी आपल्याला प्रश्न ऐकायला येतो होऊ शकतं ना प्रश्न ऐकायला येत नाही सत्य काय विचारतो आकृतीच्या कानाबद्दल तेव्हा ते एका बाहेर कामाबद्दल प्रश्न तू गेला इंटरव्ह्यूला प्रश्नच ऐकायला आला अंदाज उत्तर देतात. सर मला वाटतं की आपण मला जे विचारलं होतं असं काय म्हणू शकतो का आपण अत्यंत पर्यटन सर आपण प्रश्न पुन्हा विचारावा किंमत नाही का खूप छोटी गोष्ट आहे. चुकीचं काहीतरी ऐकून चुकीचं भलतंच उत्तर देण्यापेक्षा पोलाइटली जेव्हा आपण त्यांना म्हणतो की रिक्वेस्ट करतो रिक्वेस्टिंग फॉर्म मध्ये त्यांना म्हणतो की सर प्लीज आपण मला पुन्हा एकदा प्रश्न विचारू तर त्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारतात. म्हणून चुकली कसा घरी गेली की पिढी जाते माझ्या सांगणार की बाबा घरी गेली की पिढी जाते. ती घडी जर व्यवस्थित रेडी नाही म्हणजे ते उपशम जर तुम्ही मेंटेन नाही केलं तर सांगता येत नाही हो घातलेला फळदार कधीच उपशम नाही असं होऊ शकतं.
बी सिरियस अबाउट युअर विशेष केलं. ठीक आहे. तर साधारण त्या सगळ्या गोष्टी आहेत. आता जेव्हा तुम्ही कन्क्लूड करता इंटरव्ह्यूला, इंटरव्ह्यू तुमचा चांगला झालेला आहे, तुम्हाला काही आश्वासन ठिकाणी करते, काही ऑफर करते, होतं कधी कधी चहा आता रेल्वे पोझिशन आहे, पण कधी कधी ते जनरल ऑफिसमध्ये आपण चहा सहज घेतो ना, सगळं सहज चहा आला, तुम्हाला ऑफर झाला, शक्यतो पिऊ नये. काही मित्र अशा आहेत ते 4 दिवस सिलेक्शन झाले, नाव असं सांगतो, नाव असं चहा पिऊ सिलेक्शन घेऊन आले बघा, बेसिकली चहा पिऊ म्हणतात मला सांगा. पण आपण शक्यतो पिऊ नये, कारण आमची चहा प्यायची पद्धत वेगळी आहे. असू शकतो टोके मारून चहा पिणे, कप वाजवणे, ते हात टाकून आवश्यक करायचं ना, ते तुम्हाला माणूस की म्हणून खा घेता का बसून जातात. अहो सगळं वेळ झालेली सर डोकं काम करत होतं, एक काळ चालू झालं मला एक मार्क सोडून घेऊ, आपल्याला क्वालिटी सांगता आला. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. खवचट असतात काही लोक, आता ते नाही लोक खवचट असतात, एकदम बोलतात ते काय छातीत नाही तुम्ही नाव पण म्हणतात नाही कधी छाती. अच्छा बेटा काय देतो काय सर मी एकच प्रश्न आले आणि तुम्ही सकाळी येतात विषय काय हे वाचवायचे मुद्दे आहेत स्वतःला, हे स्वतःला वाचवायचे मुद्दे आहेत. असे काय ऑफिसर बेरदेव बघितलेले आहेत की त्यांच्या समोर हात वर करून बोललेला अफसर आहे आणि त्याच्यापैकी राहून बाकी हात वर करून ते दादा वाचतात, दादा फक्त 4 तास अभ्यास करून महाराष्ट्र टॉप केले तुला मागणी कसा होती ना सिनियर खूप चांगलं मार्गदर्शन मास्टरला पिढ्या करायला वगैरे. तर तुमच्यामध्ये तेवढी डेली आणि तेवढी करेज असेल तर तुम्ही त्या पद्धतीने जाऊ शकता. जसे कॉमन फिगर असाल तर कॉमन स्किलफुल इंटरव्ह्यू द्यायला शिकतो. ठीक आहे. कन्क्लूड करत असताना इंटरव्ह्यूचा तुम्हाला हे करता आलं पाहिजे की निघत असताना तुम्ही व्यवस्थित आवाज न करता उठलेले आहात, तुमचं सगळं साहित्य वगैरे घेतलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू मॅम. हॅव अ नाईस डे. हॅव अ नाईस टाईम. संध्याकाळ जरी तुम्ही हॅव अ नाईस डे म्हणाल तर एवढा वेळा होतो संध्याकाळची वेळ आहे बघा, परत निघताना मुली निघतो असं नाही करायचं. प्रॉपर सॅल्युटेशन बघून घे मॅनेजर मध्ये हॅव अ नाईस टाईम एवढं म्हणून तुम्ही निघाला. सकाळी इंटरव्ह्यू झाला, सकाळी सेकंडमध्ये सांगायचं हॅव अ नाईस सर. हा संध्याकाळच्या वेळेस शेवटचा इंटरव्ह्यू आहे तर हॅव अ नाईस टाईम सर. सकाळी होतोय हॅव अ ग्रेट डे. मग व्यवस्थित बाहेर निघून कसं एकदम आपण पावलं न वाजता पळतो तसं पळत राहणे शांत पद्धतीने विरोधात्मक पद्धतीने तुम्ही हॉल सोडताय असं त्याचा लक्षात आलं. शांततेने कधी कधी तुम्हाला निघत असताना सुद्धा कधी कधी कुठल्या विचार होतं, कधी कधी असतं वेगळं पोझिशन मध्ये होतं त्या वर्षीच्या इंटरव्ह्यूमध्ये एखाद्या सोबत असं होतं की तुम्ही निघता जाताना तुम्हाला प्रश्न विचारला एखादा सहज कॅज्युअली त्या भीती जर आपण असू तर व्यवस्थित त्यांना परत पाहिजे. त्यांच्याकडे चेहरा करून शांत पद्धतीने उभ्या राहून मग त्यांना सांगता आलं पाहिजे. पुन्हा तुम्हाला आपण ठीक आहे. दाराच्या बाहेर निघाल्याच्या नंतर ओरडत बिडत निघायचं नाही आणि इकडे झालं बरं का. मग खूप घाबरून निघायचं नाही, कारण बाहेर वाटत बघत बसलं असेल तुमचा दुसरा काय विचारलं त्याला उलटं बनवायचं, त्याला काहीतरी उलटं सांगायचं नाही त्या बाहेरच्या ज्याच्यामध्ये ताकद घेऊन निघून जाईल. परवा स्वतःशी करायचं जे सापडलं जे स्पीच आहे वेळ असेल निश्चितपणे त्याला चांगलं सांगा. तुला इंटरव्ह्यू चांगला वेळ म्हणायचं निघून जा. लक्षात आलं म्हणजे काहीतरी नाही काहीतरी बोगस आहे तुला काय करत नाही अरे तुझ्या त्याच्यात विचार असणार आपण असते का हे असं काय बोलायचं नाही. चांगलं बोला, प्रत्येकाला एनकरेज करा, प्रत्येकाला प्रमोट करण्याचा प्रयत्न करा. इट शो द इट शो द पर्सनॅलिटी, इट शो द लीडरशिप. ओके अजून काही व्यतिरिक्त तुम्हाला विचारायचं का? हो मराठीमध्ये इंटरव्ह्यू होतात, काही मुली इंग्लिश मिडियम घेऊन इंटरव्ह्यू जातात.
काही मुलं इंग्लिश मराठी घेऊन सुद्धा त्यांनी इंग्लिशमध्ये पण काही विचारले जातात. थोडं मार्क आलं पाहिजे त्यांना चांगला, म्हणजे तुम्हाला वाटलं की 30 चांगले आहे बरोबर. मला 36 मार्क आहेत 100 पैकी इंग्लिशमध्ये, आणि पहिल्या आठवड्यामध्ये कुठे गेलो 12 मार्क कुठे गेलो 36 मार्क 50 पडले असेल तरी तेवढं कुठे गेलो पहिल्या आठवड्यामध्ये. ते 10-12 मार्क, ते 14 मार्क, हे 14 वर्ष कशाला क्वालिटी तुम्ही बोलतो लिखत आहे ऑफिसर किमान काही गोष्ट तुम्हाला येते अपेक्षित आहे. विचारते एखाद्या इंग्लिशमध्ये होतं ना कधी घरी काय काय बरोबर खूपच गावाकडे एकदम निवांत प्रमाण भाषेत बोलण्याचा प्रयत्न करा. प्रमाण आता आपल्या विदर्भाचा खेळ थोडा वेगळा बोलणे निघतो बाहेर त्याला पर्याय. भाषेचा पूर्ण अभ्यास महाराष्ट्रामध्ये वेगवेगळा आहे, वेगवेगळ्या देशामध्ये वेगळी बोलतात, मराठवाड्यामध्ये वेगळी बोलतात, सो हे त्यांना माहिती. पण ते प्रॉपर कसं तुम्ही जमून आणण्याचा प्रयत्न करताय बरोबर. कारण भाषा आई असते तिथे संस्कार केले जात नाही, तुम्ही समजून घ्या. त्यामुळे व्यवस्थित ठीक आहे. विश्वास थँक्यू. इंग्लिश मीडियममध्ये झालं आहे आणि त्या विद्यार्थ्याला असं जरुरी आहे की तो प्रश्न त्यांना इंग्लिश मीडियममध्ये विचारणार किंवा दुसरं मराठीमध्ये झालं आहे तर मराठीमध्ये विचारणार, किंवा यांनी पॅनलसमोर जर ग्रॅज्युएशन इंग्लिशमध्ये झालं आहे तर असं आवश्यक आहे की इंग्लिश मीडियममध्येच उत्तरं दिली पाहिजे किंवा मराठी नाही. हे बघा तुम्ही तुमच्या मुलाखतीचं माध्यम आहात ठीक आहे. एक नंबर 2 ऑब्विसली जर तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेला आहे ते एक्सपेक्टेशन असतात तर आता तुम्ही इंग्लिश लिटरेचर बघा किती कौतुक काय मागतात. मला कधी त्याच्याचा धक्का बसते असं कसं मिक्सर झालं माझ्यामध्ये. कॉलेजला इंग्लिश लिटरेचर एक सिलेक्शन 30 मार्क बघा. मराठीला 100 पैकी 1 करोड मार्क. आयुष्यात कधी पोरावाळे मी पुस्तक उघडलं नाही. आजही सर मला तुम्ही विचारलं प्रश्न नापास 100% नापास ग्रामरमध्ये मराठी. तो तुम्ही घ्या ना महाराष्ट्रातला मोस्ट चांगलं दिवस छोटेसाठी असतं जिथं आहे तिथं ओळखते. आता मी इंग्लिश लिटरेचरचा विद्यार्थी छंदवाच्या अध्यक्षाने विचारलं ते ययाती मृत्यूंजय सोडून दुसरं काय वाचलं ते सांगा. प्रश्नच असा विचारला आम्ही वाचतात मी ययाती मृत्यूंजय 8वीला असताना 8वीला आतापर्यंत किती लिहायचा खर्चा पडला मला माहिती नाही. त्या बाबतीमध्ये राष्ट्र वाचनाच्या बाबतीत सांगितलं सर दहा इंग्लिश वाचतो 4 दिवस झाले ते फक्त माझ्यामध्ये फक्त 4 दिवस दालकिनीच वाचतोय सर. पुस्तकच एक सुंदर आहे अप्रतिम पुस्तक आहे. ते पुस्तकच तुम्हाला लीड करतं पुढच्या आयुष्यात. त्या पुस्तकामध्ये इंटरव्ह्यू बदलला आयुष्यात बदललंच पण इंटरव्ह्यू बदलला. तेच पुस्तक अध्यक्षाने वाचलं आणि अध्यक्षाने मला प्रश्न विचारला की त्यातून आपल्याला काय करायचं. नुकतंच वाचलं होतं त्यामुळे ताळ उत्तर दिले की सर असं नाही फक्त 2-3 गोळी होते. त्यातून आपल्याला असं संदेश मिळतो की ह्यासारख्या व्यक्ती स्वप्नाकडे जर प्रयत्नाची प्रार्थना जात असेल तर सगळं होऊन येतं आणि त्याचं बुद्धी शोधायला सारखे होतं. त्याच्यातून निघून गेलं गेली नाही. जेव्हा गेली नाही निघाला आय वॉज कन्फर्म येस अब तो मैं नहीं जाऊंगा. बलसोड सरांनी घडवलं मला इंटरव्ह्यूमध्ये तेवढं सांगतो आणि कन्फ्युज करतो. हा इंग्लिश लिटरेचर प्रश्न विचारला मग इंग्लिश लिटरेचर वाचन त्याचा दुसरा प्रकटा मॅडम ते मला की तुम्ही आणखी काय वाचलं सांगितलं पूर्ण केरळ मॅडम केरळचाच कसं म्हणजे तुमचा बेडरूम कुठं तुम्हाला घेऊन जायला भरोसा नाही. मग त्याने विचारलं की व्हॉट आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अरुंधती रॉय. त्यांना मी ते उत्तर दिले. थोडं बुद्धी तर माहितीच पाहिजे आपल्याला. मला शेक्सपियर आणि अरुंधती रॉय याच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे ऑब्विसली शेक्सपियर म्हणजे सगळ्या साहित्याचा बाप माणूस आणि मी जर म्हणतो शेक्सपियर श्रेष्ठ आहे म्हणजे अरुंधती रॉय बद्दल आता मोठं बरोबर आपण असं उघडं नाही पडायचं. सांगितलं मॅडम होतात सांगितलं मॅडम ड्रामा इंग्लिश लिटरेचरमध्ये इंटरनॅशनल लेवलला हा माइलस्टोन आहे. पण इंडियन लिटरेचरमध्ये एक महिला लिहिते आहे इंडियन लँग्वेज मध्ये लिहिते आहे त्यासुद्धा फिक्शन मध्ये आता एक माइलस्टोन बनत चाललेले आहे. थोडं जजमेंट द्यायचं आपण हळूहळू स्टान्स घ्यायचं इन्स्टंट उत्तर द्यायचं. प्रश्नाचं उत्तर माहीत जरी असलं
तेच त्यांना असं दाखवायचं की विचार करू. आता फाल्ट ऍक्टिंग करायचं नाही ना. कोण हा 1 ते 1.5 सेकंदात असतो आणि मग उत्तर द्यायचं. खुश व्हायचं नाही. आता अजून काय विचारते मला हे झालं, मला खुशी झाली होती सर. इन्स्टंट मला खूप चांगले चांगले उत्तर जनशक्ती वगैरे म्हणून आमचा हा टेबलच्या वर पण आलो. मला विचारायचं होतं की ह्युमन राईट्स आणि मानवाधिकाराचा कायदा आणि घटनात्मक कायदा याच्यामध्ये काय फरक आहे इंटरनॅशनल लेवल ह्युमन राईट्स सांगितलं की सांगत होतं. आणि सर देशाच्या कायद्याच्या मागे न्यायालय दंडशक्ती म्हणून असतं. एकदम असं दंडशक्ती दंड घेतला काय असतं असा दंडाचा हात वर आला बघितला सॉरी सर मग बदलच नाही म्हणजे महाराष्ट्राचा शब्द त्यामुळे माझा क्लास लावला आम्ही पुन्हा मध्ये चल 3 लाख 7,000 वर्षांचे 13 करोड किलोमीटर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सर्वात नदी सर्वात छोटी नदी पश्चिम वाहिनी नदी उत्तर वाहिनी नदी असं करत 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 पंचायत तिथून डायरेक्ट उभं राहणार इतिहास वगैरे पाठच आखी एमपीसी पाठवतो त्या काळामध्ये होती म्हणजे खरं हातात काहीच नाही आखी एमपीसी शिकू शकत असा एक दिवस मी बघितलं. आणि आता प्रश्न विचारला बघूया तुम्हाला बाबर आठवेना अकबर आठवेना शहजादा सलीम आठवेना त्या काळात कोणीच आठवणार काय झालं सॉरी सर मी वाचला नाही अतिशय म्हणजे तुम्हाला वाचल्याचं नाही त्याला बोललं का की कॉर्नर कॉर्नर गोल कसा काम केलं त्यांनी मला थोडं जरा सवय आहे स्क्रीन साठी मला दाबलं की जरा वस्तू विचारते कितीच माहिती ठीक आहे पुढचा शिवाजी महाराजांनी सांगा बोलतो पुन्हा आम्ही फॉर्म दैवत मालवीराजे शहाजी राजे छत्रपती शिवबा राजे संभाजीचे भाऊ या नंतर तुमचं काय झालं काय झालं सॉरी सर एवढं असं होतं वय असतात त्या वयामध्ये आपण फ्लो मध्ये असतो एक आयडिया नाही करण्याचा प्रयत्न करतो तुमची आयडियोलॉजी नाही पडत ती समजून घ्या. आम्ही हे सांगतो तुम्हाला त्यासाठी आमचा एक्सपिरियन्स आम्ही असं शेअर करतो की आम्हाला फार काही ग्रेड केली म्हणा ऑलरेडी एमपीएससी ग्रेड चक्कर मारले त्यात आमच्यावर त्याच्यामुळे फार काही विचार करत नाही असे लोक विचार करत नाही टीका नाही तरी तो झोप येत नाही अशी कथा आहे होतं असं ते समजून घ्या. आणि ते जया आगी मोठे पदात आहे आपल्या ठिकाणी तुकोबा महाराज येतात त्यामुळे हे सगळं संचित आहे आयुष्याचं संचित आहे. चांगलं करण्यासाठी खूप चांगलं करा. पोलीस दलाला खूप चांगल्या ऑफिसरची गरज आहे. पोलीस प्रशासनाचं पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. भारतामध्ये अत्यंत चांगले नावाजलेले नाव कमवलेले IPS या नागपूरच्या पोलीस संजय कामगारगे सरांचं मला नाव घ्यावं असं वाटतं. आर्थिक गुन्हे शाखेमध्ये बरोबर सर देशामध्ये असं एकमेव दादा IPS आहे की राष्ट्राची पर्सेंटेज पुढे आहे ना. त्यामुळं खूप चांगले ऑफिसर बना. खूप चांगल्या संधी आहेत. संजू जॉन साहेबांना करायचं सर मला वाटतं संजू जॉन की आहे संजू जॉन काय वेस्टर्न कंट्रीज मध्ये शांती सेनेमध्ये जाणार आहोत ते खूप संधी आहे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. ठीक आहे विश ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. जे मुलाखतीला आहेत त्यांचे काही प्रश्न असतीलच आपण आता मॉक चालू करतोय त्यानंतर कॉमन फीडबॅक होणार आहे. त्यामुळं आतापर्यंत जे प्रश्न आहेत त्यातले बरेचसे मुलाखती दरम्यान क्लिअर होतील. त्यातून काही शिल्लक राहिले तर आपण फीडबॅक दरम्यान विचारायचे. सर आल्यानंतर मी सरांचं बोलतो त्याआधी काही कॉमन मी सूचना देतोय. या मुलाखती आपण महाराष्ट्रात जिथे जिथे फिजिकल होणार आहे अशा 6 ठिकाणी आपण ठेवल्या. नागपूर पासून आपण याची सुरुवात करतोय. म्हणजे आज नागपूरला आपण एकूण 13 रजिस्ट्रेशन आजच्या मुलाखतीला आहे. अमरावतीला 37 रजिस्ट्रेशन आहे.
मुलाखतीसाठी, म्हणजे कदाचित तिथे आपल्याला ही कार्यशाळा घ्यायला वेळच मिळणार नाही. अगदी 10:30लाच मुलाखती चालू कराव्या लागणार आहे. पुण्याला 89 रजिस्ट्रेशन आहेत मुलाखतीच्या. पुण्याच्या 26 तारखेला 26 ऑगस्टला आहे. तुम्ही या तारखा नोंदून घ्या. पुढे तुमची तिकडे संबंधित मुलं असतील त्यांना आपण अवश्य सांगा. त्यानंतर 26 ऑगस्ट पुणे, त्यानंतर कोल्हापूर 8 सप्टेंबर 62 रजिस्ट्रेशन या मुलाखतीसाठी आहे. औरंगाबाद 9 सप्टेंबर 57 रजिस्ट्रेशन झाले, म्हणजे अजून बराचसा वेळ आहे. या दरम्यान आणखी रजिस्ट्रेशन वाढतील तिथे. आणि नाशिकला टोटल 36 रजिस्ट्रेशन झालेले. नाशिकचा शेवटचा इंटरव्ह्यू आपण ठेवलेला जो 16 ऑगस्टला आहे. तर टोटल 6 ठिकाणी आपण या एकूण आतापर्यंत हाती आलेला जो आकडा आहे तो जवळपास 214 विद्यार्थी मुलाखतीसाठी आकार फाउंडेशनच्या या मुलाखत मार्गदर्शनला रजिस्टर्ड झालेले आहेत. एक याचा फीडबॅक घेताना मला इथे आपल्याला सांगायला नमूद करायला विशेष आनंद होतोय की आपण ज्या नागपूर आणि अमरावती विभागासाठी मुलाखती घेतल्या होत्या त्यातून फायनल सिलेक्शन 23 आपल्या हाती लागले होते. आणि यातील सचिन उरकुडे जो महाराष्ट्रात 17वा आणि विदर्भातला पहिला आला होता. आपला हा प्रयत्न यासाठी विद्यार्थी मित्रांनो की आपल्या भागातनं सुद्धा आपण अधिकारी होऊ शकतो हा आत्मविश्वास आपल्या मुलांना निर्माण व्हावा. यासाठी आपली त्याला मुंबईला पुण्याला जायची गरज नाही. गेल्या 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून आपण पुण्यात काम करतोय. अगदी पुण्यातलं जे अपडेटेड सगळं काम आहे ते सगळं नागपुरात चालतं. पुण्यामध्ये जे ऑर्गनायझेशन टिकतं त्याला महाराष्ट्रातलं सगळ्यात अपडेट राहावं लागतं, तरच तो पुण्यामध्ये टिकू शकतो. आणि मला तुम्हाला सांगताना आनंद वाटतोय की ज्या वेळेला पुण्यात आपण काम चालू केलं आम्हाला असं वाटलं आपल्याला इतरांना फॉलो करावं लागेल. पण वर्षभराचा जो एक अनालिसिस आमच्या सगळ्या टीमने केस स्टडी बनवला की वर्षभरात आपण काय काय इनिशिएटिव्ह पुण्यात सुरू केले आणि इतर ऑर्गनायझेशननी काय केले. मला सांगताना आनंद वाटतोय की आपण 22 फ्रंटवर काम केलं पुण्यामध्ये गेल्या वर्षामध्ये. आणि आपल्याला कुणाला फॉलो करायची गरज पडली नाही, तर मॅक्झिमम इन्स्टिट्यूटनी आकार फाउंडेशनला फॉलो केलं हे मला तुम्हाला सांगताना विशेष आनंद होतोय. आदरणीय अशोक बनकर सरांनी फारच उत्तम मार्गदर्शन केलं. पोलीस प्रशासनात असताना वेळ फार कमी असतो, आजचा वेळ फॅमिलीला द्यायचा आहे. ते सोडून ते आपल्यामध्ये एवढा वेळ इथे उपस्थित राहिले हे खूप त्यांचं मोठेपण आहे. आपण सर्वांनी पुनश्च एकदा त्यांचं अभिनंदन करावं. यामध्ये माननीय प्रताप वाघमारे सरांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की युनिफॉर्म सर्व्हिसेस मध्ये जे लॉ अँड ऑर्डरचे पॉवर आहे, अधिकार आहे, बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की काही दंगलीची परिस्थिती असेल आणि तिथे IPS उपलब्ध असताना त्या एकूण दंगलीच्या वातावरणामध्ये IPS तिथे हजर आहे. तरी सुद्धा IPS ला म्हणजे पोलीस अधीक्षक असतील, SP असेल किंवा CP असतील त्यांना फायरिंगचा अधिकार नाही. ज्या वेळेला आम्ही प्रिपरेशन फेज मध्ये होतो आम्हाला असं वाटतं की असं का बाबा, तात्कालीन स्थितीमध्ये जो माणूस हजर आहे त्यालाच अधिकार असावे, तो सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेटर कडे जाईल, मग ते परमिशन देतील. पण आज मला हे कळतंय किंवा आपल्याला हे सगळं सरांनी जे मार्गदर्शन दिलं की फायर करणं हे महत्वाचं नाही, तर लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून जे पोलीस ऍडमिनिस्ट्रेशन मधले सर्वोच्च पॉवर आहे ते सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेटर कडे देण्यात आलेले आहे. म्हणजे तालुक्यामध्ये जर काही परिस्थिती असेल तर त्याचे संपूर्ण अधिकार म्हणजे तालुका दंडाधिकारी, तालुक्याचे न्यायाधीश म्हणून तहसीलदार आहे आणि तहसीलदारांच्या अंडरमध्ये सर्व पोलीस ऍडमिनिस्ट्रेशन काम करतं. जिल्ह्याचं जे पोलीस ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते कलेक्टर, ऑनरेबल कलेक्टर सर यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करतं. हे आता आपल्या लक्षात येते की पोलीस ऍडमिनिस्ट्रेटर जो आहे त्याच्याकडे गन पण अवेलेबल असतात, त्याच्याकडे फौज पण अवेलेबल असते, त्याच्याकडे फौज पण असते. तो जर समजा एखाद्या अत्यंत क्रिटिकल सिच्युएशन मध्ये त्याचा संयम सुटला तर डायरेक्ट काही आदेश देऊन टाकले तर फार अनर्थ होऊ शकतो. आणि सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेटर असं कधीच करत नाही आणि त्याला सगळं मेंटेन करत विकासाचा काळा पुढे न्यायचा असतो. आणि म्हणून आपले जे घटनाकार आहेत किंवा हे जे काही ऍडमिनिस्ट्रेशन त्यांनी बनवलंय एवढी मी म्हणेल विश्वातली सगळ्यात बेस्ट
आपली फ्रेम तयार झालेली आहे. म्हणजे आपण इलेक्टेड एक्झिक्युटिव्हकडे बघितलं, त्यानंतर हे सिलेक्टेड सिव्हिल सर्व्हिसेस असते, स्टेट सर्व्हिसेस असेल, यामध्ये प्रचंड असा गाढा अभ्यास आहे. आणि त्याचंच एक फलित आहे की लोकशाही राष्ट्रातला भारत हा जगातला सगळ्यात जास्त गतीनं विकसित झालेलं राष्ट्र म्हणून आज जग याची नोंद घेत आहे. सरांनी त्या गोष्टी आपल्या एकूण मार्गदर्शनातून मांडण्याचा एक प्रयत्न केला. एक शानदार अधिकारी होण्याकडे पॅनलचा दृष्टिकोन उमेदवाराच्या दृष्टीने कसा आहे, मुलाखतीचं एकूण वातावरण कसं असतं, आपण हॉलमध्ये असताना कसं असतं, प्रिपरेशन पासूनचा फेज, हॉलमध्ये एंट्री, तिथे असलेल्या लोकांशी आपण कसं एकूण सगळी आपली मानसिकता जपायची आहे, त्यानंतर 8 इंटरव्ह्यू पॅनल पुढे गेल्यानंतर आपलं ऍटिट्यूड, उत्तरं देण्याची पद्धती, उत्तरं येत नसेल तर त्याला कसं टॅकल करावं, आणि बऱ्याचदा आपल्याला माहिती असलेल्या की जे आपले स्ट्रॉंग एरिया आहे त्या एरिया ऑफ इंटरेस्ट मध्ये पॅनलला कसं आणावं, त्या सगळ्याच एकूण कृत्या सरांनी ते खूप चांगल्या उदाहरणांच्या माध्यमातून आपल्या समोर विषय केल्या. मला हे सांगावंसं वाटतं की आजचे हे दोनही मान्यवर असे आहेत की हे कधीच रिटायर्ड होणार नाही. म्हणजे पोलीस सर्व्हिसेस मध्ये असे सर, स्टेट सर्व्हिसेस मध्ये आहे, महसूल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आहे, ही सर्व्हिस झाल्यानंतरही एक उत्तम वक्ते, प्रेरणादायी अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व आहे. त्यासाठी मला एक विशेष अभिनंदन दोनही मान्यवरांचं आपण सगळ्यांनी करावं. दुसरी एक आनंदाची बाब, अशोक आंध्रे, ऑनरेबल अशोक बाबुल सर, मला आता ही सेकंड टाइम मला त्यांनी रिकॉल पण केलं की मी रिटायर झाल्यानंतर आकार फाउंडेशनच्या या मुवमेंट मध्ये जॉईन होणार आहे. म्हणून आकार फाउंडेशन 29 फेब्रुवारी 2009 ला शिवजयंतीला आपण स्थापन जेव्हा केलं तेव्हाच मी ठरवून टाकलं की याला प्रायव्हेट लिमिटेड क्लास कधी करायचा नाही, याला व्यक्ती सापेक्ष या संस्थेला कधीच बनवायचं नाही. व्यक्ती ज्या येत असतात त्यांचं जाणं तय असतं. कुठलाही व्यक्ती हा अगदी खूप मोठा कालखंड आपलं काम करू शकत नाही, परंतु आपलं सिस्टम हे महत्वाचं आहे, व्यवस्था महत्वाची आहे. आणि या व्यवस्थेमुळेच आपण घडलो. सरांनी जे मगाशी मला इथे बोलले की आपण हे सगळं करत आहे, विभागातून 300 मुलं येत आहे, मला इथे अत्यंत नम्रपणे नमूद करावंसं वाटतं की मी काहीच करत नाहीये. मला जर त्या गुरुजनांनी घडवलं नसतं तर आज कदाचित मी कुठेतरी एखादा सावली म्हणून काम करत राहिलो नसतो. त्यांनी मला जे दिलं तो वारसा मी पुढे नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आणि ऑनरेबल सर आपल्या सारख्यांची साथ आहे म्हणूनच आकारचं काम आज पुढे जातंय. मागच्या वर्षीचा जो टर्नओव्हर आपला झाला त्यामध्ये आपण पुण्याला 2 केंद्र, 4 अभ्यासिका आणि आज आपण जिथे विजिट केली ते केंद्र, म्हणजे एक पैसा आपण इथे टाकतोय. मी दुसरंही तुम्हाला हे सांगेन, मला अनेकांनी म्हटलं की हे केंद्र पुण्यालाच असावं. मी वचन देतो तुम्हाला की आकार फाउंडेशनचं हेडक्वार्टर हे नेहमी नागपूरच नाही. आपण पुण्यात यासाठी गेलो की आपल्याला विदर्भात जे इन्व्हेस्टमेंट करायचं होतं, क्वालिटी इन्व्हेस्टमेंट, त्याच्यासाठी आपल्याला फंडची गरज होती. आणि दुसरी आपली बाब ही आहे की आपण कोणाकडे डोनेशन मुळीच घेत नाही, जेवढं आपल्याकडे येतं त्याच्यातच आपण सगळं चालवतो. मी दोनही मान्यवरांचे विशेष इथे मनपूर्वक आभार मानतो आणि विनंती पण करतो. सरांचं एक वेगळं तुम्हाला वैशिष्ट्य मला सांगायचं की राज्यसेवेचे जे विषय आपले हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, त्याला सर इंटररिलेट करून शिकवतात. त्याचं एक खूप चांगलं टेक्निक सरांचं आहे. 2 तारखेला सर आपला कार्यक्रम आहे, कविवर्य सुरेश भट सभागृहाला. सर आपण एक कवीच आहात, शासनात आहात, उत्तम शिक्षक आहात. मला प्रताप वाघमारे सर तहसीलदार कमी वाटतात, मी अनेकदा त्यांना मेसेज मध्ये पण बोलतो. ते उत्तम शिक्षक आहे, एक उत्तम शिक्षक, एक उत्तम मास्तर आहे. म्हणजे एक मास्तर असतो अंतःकरणातून त्याला आपली मुलं वाटतात सगळी, तसे ते आहे. आणि म्हणून 2 तारखेला सर मॅक्सिमम क्राऊड, आपल्या सगळ्या अभ्यासिकेची मुलं तिथे येत आहेत, ज्याच्या संलग्न संस्थांशी अभ्यासिका आपल्या ज्या आहेत तेही विद्यार्थी तिथे येत आहेत. समारंभ आपला 11:30 सुरू होणार आहे. मुलांना आपण 10:30ची वेळ दिली आहे. 10:30 ते 11 सर आणि बाबू सरांना पण रिक्वेस्ट करेल. सर प्रेरणादायी बोलतात, नवख्या मुलांना त्याची गरज आहे. आणि सर अगदी मी म्हणेन की असं जिरावणाऱ्या पावसासारखं मध्ये मध्ये प्रेरणादायी पण असतं.
दोनही मान्यवरांनी यावं अशी मी सर्वांच्या वतीनं सरांना रिक्वेस्ट करतो. इथे जे नवीन विद्यार्थी कोणी असतील त्यांच्यासाठी हे माहिती पत्रक बाहेर आपण टेबलवर ठेवलेत आणि पासेस ठेवल्यात आपण कार्यक्रमाला. म्हणजे कॉम्पिटिटिव्हची सिरियस तयारी करणाऱ्या मुलालाच आपण हे देतोय. कॉलेज कॅम्पेन सुद्धा आपले सुरू आहे. त्यामध्ये आपण HOD आणि यांना भेटून तुमच्याकडे खरोखर तयारी करणारा जो मुलगा आहे त्यालाच वाढवा असं आपलं यामागची भूमिका आहे. आणि मुलाखत मार्गदर्शनाचं आजचं सत्र झाल्यानंतर पुढचं जे सत्र आहे ते अमरावतीला आपलं 22 ऑगस्टला आहे. तुम्ही जे आज मुलाखतीला आलेत आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच मॉक चालू करणार आहोत. मॉक झाल्यानंतर दोन्ही जे आजचे पॅनलचे सन्माननीय सदस्य आहेत ते आपल्याला फीडबॅक देतील. तुमच्या सगळ्या नोंदी घेतल्या जातील की तुम्ही कसा मॉक देताय. म्हणजे ऍक्च्युअल आता जसं आयोगाचं पॅनल असेल तशा पद्धतीचा तुमचा सगळा आपला प्रोग्राम असेल. इथून पुढे आणखी पाऊण ते 1 तास 5-7 मिनिटं. कारण PSIच्या मुलाखती यामध्ये आपल्याला एक बाब इथे लक्षात घ्यायची आहे की STI, PSI आणि ASO ही पदं आधी एकत्रच होती. म्हणजे 2012च्या आधी याची कॉमनच एक्झाम व्हायची. पण आता PSI ला वेगळं करण्यात आलं आणि STI, ASO ला मुलाखत नाहीये, फक्त PSI ला ठेवली आहे. आणि तुम्हाला डायरेक्ट फील्डवर काम करायचं आहे. PSI हा पोलीस प्रशासनातला हा सगळ्यात महत्वाचा अधिकारी आहे. जो डायरेक्ट म्हणजे हे गुन्हा जो होतो किंवा घटना घडते त्याचं सगळ्या चौकशीचे अधिकार त्याला असतात. त्याला जावं लागतं फील्डवर चौकशीला. त्यामुळे पब्लिक स्पीकिंग, पब्लिक कॉन्टॅक्ट हा त्याला येतो आणि म्हणून त्या उद्देशानं आयोगाने ते ठेवलेलं आहे. तर मी दोनही मान्यवरांचे एका चांगल्या मार्गदर्शनाचा एक लाभ आपल्या विद्यार्थ्यांना मिळाला त्याबद्दल मनपूर्वक ऋणी आहे. पुढेही भविष्यात वेळ मिळावा अशी विनंती आहे. आपण सर्व राष्ट्रगीत घेऊन जे विद्यार्थी फक्त कार्यशाळेला आले त्यांना सुट्टी असेल उद्याचे शेड्यूल आपण बघून घ्यावे आणि जे मुलाखतीला आले त्यांनी बरगूप घ्यावं आपलं आणि आपण ज्या रजिस्ट्रेशनचे टायमिंग दिले त्याप्रमाणे आपले मॉक चालू. सर्वजण आपण राष्ट्रगीताला मला माझ्या एक लक्ष्मी गुरुजी आहे जे रिटायर्ड झाले आता त्यांनी मला सांगितलं की मी काम करतो. माझी एकच इच्छा आहे तुझ्या एखादा जेव्हा कार्यक्रम असेल शेवटी तू राष्ट्रगीत घेत जा की ज्यातून मुलं हे घेऊन जाते की यावे ज्ञानासाठी आणि लिहावे देश सेवेसाठी. त्यासाठी आपण राष्ट्रगीत कथा घेतोय. सर्वोगे सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. विनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्याचल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. वंदे विष्णु. थैंक यू. Thank you.